आता बघा आपण पहिल्या 3 योजना बघितल्या. पहिल्या योजनेमध्ये काय होतं की आपण हेलोडोमर प्रतिमान वापरलं होतं. त्यामध्ये कृषीवर जास्त लक्ष दिलं होतं. हे 2 मिनिटांत चालू करा. चार्जिंग. आणि सुरुवातीचं जे कृषीवर लक्ष दिलं होतं ते आपण दुसऱ्या पंचवार्षिक योजनेमध्ये जड उद्योगावर वळवलं. कारण त्यावेळेचे पंतप्रधान कोण होते? नेहरू. त्यांच्यावर रशियाचा जास्त पगडा होता. आणि जर आपण जड वस्तू तयार केल्या तर पुढे काय होईल त्याचा फायदा आपल्याला दुसऱ्या उद्योगाला होईल. समजा आपल्याकडे स्टील चांगला असेल, कोळसा चांगला असेल, मशिनरी चांगली असतील तर त्याचा वापर आपण परत दुसरे छोटे छोटे उद्योग तयार करायला करणार आहेत. त्यामुळे त्या आयडिओलॉजीनुसार ते पुढे गेले आणि त्यांनी जड उद्योगावर भर दिला. तिसऱ्या योजनेमध्ये मग परत काय केलं? महालनोबिस आलं दुसऱ्या आणि तिसऱ्या. दोन्ही योजनेमध्ये काय फरक आहे तर जड पासून परत त्यांनी काय केलं, कृषी आणि जड या दोन्हींना सोबत घेतलं. कारण कृषीवर अवलंबून असणारी लोकसंख्या त्यावेळेस प्रत्यक्ष अप्रत्यक्ष 75% जास्त होती त्या काळात. आता सुद्धा 50%च्या आसपास आहे. त्यामुळे कृषीला सोडून चालत नव्हतं. त्यामुळे त्यांनी परत लक्ष कृषीवर शिफ्ट केलं. मात्र ती जी योजना होती ती सगळ्यात जास्त अयशस्वी योजना आहे, तिसरी योजना. कारण काय तर 2 युद्ध झाले होते. चीन आणि पाकिस्तानचं 65चं युद्ध. चीन आणि पाकिस्तानचं युद्ध त्यासोबतच दुष्काळ. त्यामुळे जो खर्च आपण डेव्हलपमेंटसाठी वापरणार होतो तो खर्च आता युद्धासाठी शिफ्ट करावा लागला. आणि त्यावेळेस अन्नधान्याची कमतरता एवढी भासली कारण दुष्काळ पडला होता. आपल्याकडे हरित क्रांती यायची होती अजून. आणि जे आपलं उत्पादन आहे आणि लोकसंख्या ह्याचा मेळ बसत नव्हता. कारण तुम्ही बघता की 51 नंतर जी लोकसंख्येची वाढ आहे ती एकदम जोरात सुरू झाली होती. त्यामुळे जी वाढणारी लोकसंख्या आहे त्यांना पुरवणारं अन्नधान्य हे पण उपलब्ध नव्हतं. त्यामुळं आपल्याला 5 वर्षाची योजना हे राबवणं शक्य नव्हतं. त्यामुळे तात्पुरत्या एक एक वर्षाची योजना राबवाव्यात आणि त्यानुसार नियोजन करावं असा विचार पुढे आला. त्यावेळेस स्वावलंबन म्हणजे सेल्फ सस्टेन म्हणणं गरजेचं होतं. कारण आपण अन्नधान्यापासून ते सगळ्याच गोष्टी दुसऱ्यावर अवलंबून होतो. त्यामुळे आपण त्याचं प्रतिमान ठेवलं स्वावलंबन. बघा त्यावेळेची परिस्थिती जशी आहे तसं प्रतिमान आहे. आता सगळ्या प्रतिमानाचं मी तुम्हाला आहे ना तुलना करून सांगतो. एकदा ज्यावेळेस शेवटी सांगाल ना तुम्हाला आपोआप लक्षात राहील. हेरोडोमर असंच का म्हणतो किंवा मग ब्रह्मानंद वकील काय म्हणतात, महालनोबिस का म्हणतो आणि का म्हणतो, असं का म्हणतो आणि काय म्हणतो या दोन्ही गोष्टी लक्षात ठेवायच्या. आणि त्याला कंटेक्स्ट कसा राहील तर त्यावेळेसच्या पंतप्रधानाचा. कारण नियोजन आयोग जो होता तो स्टॅट्युटरी आहे का? नाही. कॉन्स्टिट्युशनल आहे का? नाही. मात्र ते सगळ्यात जास्त पॉवरफुल होतं. का? तर पंतप्रधान त्याचा अध्यक्ष असायचा आणि त्यावेळेसचे जे तत्कालीन पंतप्रधान होते त्यांचा नियोजनावर विश्वास होता, त्यांचा प्लॅनिंगवर विश्वास होता. त्यामुळे ही संस्था ताकदवर बनली होती. ते परत आता डिझॉल्व्ह झाली. मात्र जोपर्यंत होती तोपर्यंत सगळ्यात जास्त ताकदवान या नियोजन आयोग होतं. वित्त आयोगापेक्षा सुद्धा जास्त. वित्त आयोगापेक्षा सुद्धा जास्त अनुदान वाटप करण्याचं किंवा जे व्हॉल्यूम आहे पैशाचं ते वाटप करण्याचा अधिकार प्लॅनिंग कमिशनकडे होतं. वाटप करण्यापेक्षा शिफारस करण्याचा. वाटप तर शेवटी फायनान्स मिनिस्ट्रीच करणार आहे. मात्र शिफारस करण्याचा अधिकार हा नियोजन आयोगाला होता. त्यामुळे ते प्रतिमान कसे होते ते आपण शेवटी बघूया. कारण सगळे प्रतिमान आपण एकत्रितपणे डिस्कस करूया. म्हणजे भांडवली वस्तू आणि मजुरी वस्तू या दोन्हीमध्ये कंपॅरिझन आहे फक्त. कोणी कुठल्या वस्तू का सांगितल्या ते शेवटी बघूया आपण. आता फक्त त्यावेळेस स्थित्यंतराची अवस्था होती. नेहरूंचा मृत्यू झाला होता. परत एकदा गुलजारीलाल नंदा तात्पुरत्या काळासाठी सत्तेवर आले होते. राजकीय अस्थिरतेमध्ये काँग्रेसमध्ये एक सिंडिकेट होतं. सिंडिकेटमध्ये असा एक मोठा गट त्यावेळेसचा हायकमांड. त्या सिंडिकेटचं जे नेतृत्व करत होते ते कामराज करत होते. आणि कामराज हे दक्षिणेतले एकदम ताकदवर नेते होते. फक्त त्यांचा ड्रॉबॅक काय होता, त्यांना हिंदी येत नव्हतं व्यवस्थित. त्यांची संघटनेवर पकड होती. मात्र त्यांचं जे स्किल होतं लोकांना सोबत ठेवायचं ते चांगलं होतं. मात्र देशाचे नेतृत्व करण्यासाठी त्यांना एक पपेट पाहिजे होता. त्यामुळे त्यांनी इंदिरा गांधींना पुढे आलं. त्यांना गुंगी गुडिया वगैरे ते म्हणायचे सिंडिकेटचे लोक. परत त्यांनी त्यांच्या विरोधात पण गेले आणि काँग्रेस फुटली. तुम्ही GS2 मध्ये बघितलं असेल ते. मग इंदिरा गांधीला त्यावेळेस सत्तेवर बसवलं होतं आणि सगळ्या चाव्या या सिंडिकेटकडे होत्या. मग त्यामध्ये मोरारजी देसाई असतील, त्यानंतर ते कामराज असतील. तर हे सगळे जे नेते होते ते ताकदवान होते. त्या त्या राज्यात त्यांचं चांगलं चालत होतं. पण पुढं इंदिरा गांधीने त्यांच्या विरोधात 69ला उमेदवार उभा केला आणि त्यानंतर मग फूट सुरू झाली. 66 ते 69चा काळ कसा आहे? इंदिरा गांधी सत्तेवर आहेत. मात्र हे 10-12 लोकांचं जे मंडळ आहे ते त्याच्यावर ऍक्च्युअली कंट्रोल करते. आणि यावेळेस एक एक वर्षाच होतं. त्यावेळेस असे फर्म डिसिजन कुठले दिसत नाहीत. 69च्या आधीपर्यंत बघा तुम्ही 66 ते 69 कुठले मोठे निर्णय झाले का?
69ला ज्यावेळेस इंदिरा गांधीने कंट्रोल घेतलं सगळं, त्यावेळेस त्यांनी 50 कोटीच्या पेक्षा जास्त ज्यांच्या ठेवी आहेत त्या सगळ्या प्रायव्हेट 14 बँक होत्या त्या सगळ्यांना नॅशनलाइज करून टाकले. त्यावेळेस त्यांनी पॉवर घेतली. त्यानंतर 71-72ला प्रिव्ही पर्स ते रद्द केलं. प्रिव्ही पर्स म्हणजे काय होतं, संस्थानिकांना भारतात घेताना ब्रिटिशांनी त्यांना एक वचन दिलं होतं, समजा मी तुमची कोणती गोष्टी घेतोय, तुम्हाला सांगतो की मी तुम्हाला आयुष्यभर परत ह्या बदल्यात एवढं देईल. म्हणजे त्यांना महिन्याला सॅलरी टाईप मिळायचं. 10 कोटी, कोणाच्या 50 कोटी, कोणाच्या 250 कोटी पर्यंत होत्या. प्रिव्ही ठरलेले होते त्यांच्या प्रिव्ही पर्स. मग स्वतंत्र भारतात डिस्क्रिमिनेशन चालणार नाही आणि राजकारणाचं अस्तित्व राहू नये असं इंदिरा गांधीला वाटत होतं. त्यामुळे ती 24वी घटना दुरुस्ती, त्याला सध्याचं जे ज्योतिरादित्य सिंधिया त्याचे वडील माधवराव सिंधिया यांनी आव्हान दिलं होतं. सुप्रीम कोर्टात ती केस गाजली होती. त्यावेळेसचे राम जेठमलानी वगैरे त्या केसमध्ये होते. ते गाजलेले केसेस आहेत. ते GS2 मध्ये तुम्ही घटना दुरुस्तीमध्ये बघू शकता, 24वी का 25वी घटना दुरुस्ती. मग त्या सगळ्या गोष्टी त्यानंतर सुरू झाल्या. मात्र ही जी योजना सुट्टी आहे ना, 66 ते 69 ट्रान्झिशनचा काळ, एवढं लक्षात ठेवा. जे काय घडलंय ते 66च्या आधी घडलंय किंवा 69च्या नंतर घडलंय. ह्याच्यामध्ये जास्त काय घडलेलं नाही, कारण आपण स्वतः सेल्फ सस्टेन होण्याचा प्रयत्न करत होतो. मोठे डिसिजन नाही त्यामध्ये. इंदिरा गांधी अध्यक्ष होते, अशोक मेहता आणि त्यानंतर धनंजय गाडगीळ, धनंजय रामचंद्र गाडगीळ हे 1967 नंतर जे उपाध्यक्ष होते. मुख्य भर कशावर होता? स्वावलंबनावर. आता आपल्याला स्वावलंबन कशा पद्धतीत पाहिजे होतं? एक तर रोजगार, दुसरं GDP आणि सगळ्यात महत्वाचं अन्नधान्य. सगळ्यात महत्व काय होतं? अन्नधान्याचं स्वावलंबन. आपल्याकडे जरी कृषीमध्ये एवढी 70% जास्त पॉप्युलेशन असलं तरी उत्पादनाचा किंवा कृषीचं उत्पन्न कमी होतं आणि उत्पादकता कमी होती. उत्पादकता वाढवायची असेल तर यावेळेस मग लक्ष ठेवलं. कारण मागं बघितलं आपण 10 मिलियन टन उत्पादन घटलं होतं. मी तुम्हाला तिसऱ्या योजनेत वर लिहून दिलंय. ही एकमेव अशी योजना आहे ज्याच्यामध्ये उत्पादन घटलेलं आहे. एकमेव योजना आहे जिथं कृषी उत्पादन घटलं होतं. तिसरी योजना एकच आहे ज्यात कृषी उत्पादन घटलंय. विचारलं जाऊ शकते सगळ्यात जास्त कृषीवर खर्च पहिल्या योजनेत, सगळ्यात कमी खर्च 11व्या योजनेत. हे सगळं कम्पॅरेटिव्हली लक्षात ठेवा. आता उद्दिष्ट काय ठेवलं होतं? कारण 5% वार्षिक वृद्धी दराचं लक्ष ठेवलं. आता टार्गेट जे होते छोटे छोटे होते. प्रत्येक वर्षी 5% वृद्धी दर, युद्धामधनं आणि दुष्काळातनं या दोन गोष्टींना सावरणं आणि नियोजन प्रक्रिया जी आहे ते परत ट्रॅकवर आणणं, हे त्याचं महत्वाचं उद्दिष्ट होतं. आता यावेळेस ही पंजाब हरियाणा निर्मिती 1 नोव्हेंबर 1966, त्यावेळेस अकाली दलाचं वगैरे मागणी चालू होती. त्यामुळे पंजाब हरियाणा, हरियाणा हिंदी भाषिक, पंजाब हा पंजाबी भाषिक, आणि त्याच्यामध्ये चंदीगड हँगिंग स्टेज मध्ये ठेवलं होतं. ते परत त्याचं काय झालंच नाही. ते अजून सुद्धा दोन्हीच्या मध्येच आहे, कॉमनच राजधानी. पण चंदीगड ही प्लॅन्ड सिटी आहे. भारतातली पहिली प्लॅन्ड सिटी म्हटलं तरी बरोबर आहे ते. कारण त्याच्यानंतर मग परत रुपयाचं अवमूल्यन केलं 36.5%. मी तुम्हाला सांगितलं कसं का गरज असते अवमूल्यनाची. आता डिव्हॉल्युशन म्हणजे काय? अवमूल्यन. आणि डिमॉनिटायझेशन म्हणजे काय? पैसा बाद करणे. ही नोटेचं लिगल टेंडर रद्द करणे, त्याला डिमॉनिटायझेशन म्हणतात. माझा कॅमेरा मध्ये एकच मिनिट. दिसतोय का आता मी? तर आता डिव्हॉल्युशन का केलं जातं? तर आपली निर्यात जास्त झाली पाहिजे. समजा आज 10 रुपयाला एक रेनॉल्डचं पेन भेटत असेल, डिव्हॉल्युशन केलं तर ते डॉलरची किंमत काय झाली, म्हणजे रुपयाच्या तुलनेत वाढली. त्यांना आपली पेन स्वस्त वाटायली, त्यामुळे ते जास्त गोष्टी मागतील. या उलट काय होईल, त्यांच्या गोष्टी आपल्याला महाग वाटतील. म्हणजे रेनॉल्डचा पेन आपल्या भारतात तयार होतो, ऍपलचा पेन अमेरिकेत तयार होत असेल तर तो पेन आपल्याला महाग. 10,000चा सध्या पेन आहे तो, म्हणजे पेन टॅपचा, तो समजा तो 15,000 झाला किंवा 12-13,000 झाला, तर मग मी काय करेन, भारतात तयार होणारी एखादी कंपनी असेल आणि ती मायक्रोमॅक्स सारखी कंपनी, ती समजा असं सेम पेन बनवते आणि ती 3,000ला विकते. समजा ती जरी ह्याच्यापेक्षा कमी दर्जाची असली तरी किंमत एक ठिकाणी मॅटर करते. मग त्या किमतीमुळे काय होईल, वाढलेल्या किमतीमुळे माझी आयात पण कमी होईल. आणि व्यापार तोल सुधारायचा असेल तर आपल्याला काय करावं लागतं, निर्यात वाढवावं लागते आणि आयात कमी करावं लागते. आणि ह्याचा इनडायरेक्ट इफेक्ट डिव्हॅल्युएशनचा कशावर होतो? आयात निर्यातीवर होतो. आयात निर्यातीवर इफेक्ट झाल्यामुळे आपला काय वाढणार आहे, परत फॉरेक्स रिझर्व्ह वाढणार आहे. या सगळ्या गोष्टी इंटर रिलेटेड होत. त्यामुळे आपण सगळ्यात मोठं आतापर्यंत डिव्हॅल्युएशन कधी केलेलं आहे?
36.5% 1966ला केलेलं आहे. कारण सगळे संकट त्यावेळेस आली होती. मात्र ही संकट होती त्यासाठी सॅपची वगैरे गरज नव्हती, कारण तेवढी मोठी नव्हती. एकाच वेळेस सगळ्या गोष्टी नव्हत्या. आपल्याकडे अन्नधान्याची कमतरता होती, जीडीपी ग्रोथ रेट निगेटिव्ह होता. मात्र कर्ज वगैरे हे जे सगळ्या गोष्टी 91 होत्या त्या गोष्टी इथं नव्हत्या. 91ला कर्ज पण वाढलं होतं. त्यानंतर बीओपी क्रायसिस पण झाला होता. महागाई पण आवकेच्या पुढे गेली होती आणि फॉरेक्स रिझर्व्ह पण 1-2 आठवड्यापर्यंत राहिले एवढाच होता. मल्टिपल संकट एकाच वेळेस आली होती. त्यामुळे आपल्याला स्ट्रक्चरल चेंजेसची गरज होती. मात्र त्यावेळेस फक्त आपण एवढं केल्यामुळं पुढे व्यवहार तुला आपोआप सुधारलाय. त्यानंतर एक हरित क्रांती 1966ला करण्यात आली. हरित क्रांतीचं थोडं जर बघितलं आपण तर जो भाकरा नांगल प्रकल्प आहे तो पहिल्या आणि दुसऱ्या योजनेमध्ये पूर्ण करण्यात आला होता. तो कुठल्या भागात होता? पंजाब, हरियाणा आणि राजस्थानचा उत्तरचा भाग, म्हणजे तिकडं उत्तर राजस्थान श्रीगंगानगरच्या वरचा भाग. तर त्या तिथं ऑलरेडी काय केलं तर आपण पाणी पोचवलं होतं. आणि जर नैसर्गिक पद्धतीने बघितलं तर पंजाबची जी जमीन आहे ती भारतात किंवा जगात सगळ्यात जास्त सुपीक आहे. जगात जरी म्हणलं तरी आपल्या भारत आणि पाकिस्तानच्या बाउंड्रीमध्ये जो पंजाबचा भाग गेलाय तिथं सुद्धा अजून सीमा जरी असली तरी शेतकरी येऊन शेती करतायत. सगळ्यात जास्त तिथं उत्पन्न मिळतंय. मग आपल्याला एखादं प्रायोगिक तत्वावर एखादी गोष्ट राबवायची असेल तर आपण कुठं राबवणार? जिथं ऑलरेडी सगळ्या फॅसिलिटीज आहेत आणि ती परत पूर्ण भारतात करायची असं ठरवलं होतं. आणि तिथले जे शेतकरी होते ते जागरूक पण होते आणि तिथं उत्पन्न पण चांगलं निघायचं. त्यामुळे आपण तिथं जे गव्हाच्या जाती आहेत त्यामध्ये नोरिन आणि मेक्सिको या दोन्ही जातीचा संकर केला. तर मेक्सिकोची वाण होती तिची हाईट जास्त होती, नोरिन ही बुटकी होती पण ती चांगल्या पद्धतीने तग धरायची. या दोन्हीचं कॉम्बिनेशन करून भारतात स्वामीनाथन, आताच नुकता त्यांचा मृत्यू झालाय, त्यांच्यावर आपण करंट मध्ये पण बोलणार आहोत. रेकॉर्डिंग नाही केलं. हा, तर स्वामीनाथन यांनी काय केलं, मेक्सिकोचं वाण तिकडे वापरलं होतं. आता मेक्सिकोचं तिकडे वापरलं का? तर आधी प्रयोग तिकडे झाला होता ना. नॉर्मन बोरलॉगने तिथं प्रयोग केला होता आणि तिथं टिकणारी जात पाहिजे. तिथं टिकणारी जात पाहिजे. नोरिन बुटकी जी आहे ती जास्त उत्पादन द्यायची, तग पण धरायची. आणि मेक्सिकोची तिथली जी जात आहे लोकल व्हरायटी त्याच्यासोबत क्रॉस केलं होतं. भारतामध्ये मेक्सिकन आणि भारतीय जात ह्याचं क्रॉस केलं. आता त्याच्यामध्ये आपण बायोटेक मध्ये वगैरे आहेच कन्सेप्ट. हायब्रिड आणि जेनेटिक मॉडिफाईड हे दोन वेगळ्या गोष्टी आहेत. क्रॉस मध्ये काय असतात, दोन जाती क्रॉस केल्या जातात त्यावेळेस त्याला आपण हायब्रिड किंवा संकरित म्हणतो. आणि जेनेटिकली मॉडिफाईड म्हणजे काय, तर त्याच्यामध्येच एखादा जनुक आहे ते काढून दुसरा टाकला जातो, ती जेनेटिकली मॉडिफाईड आहे. ह्या दोन्ही गोष्टी वेगळ्या आहेत. जीएम क्रॉप्स वेगळे आणि हायब्रिड क्रॉप्स वेगळे. हायब्रिड क्रॉप म्हणजे तेवढं नुकसानकारक नसू शकतात किंवा त्याच्यानं काय होईल, एकतर जी देशी जात आहे ती नष्ट होईल, ती सगळीकडे जाईल. ह्याच्या निगेटिव्ह इम्पॅक्ट आहेत पुढे. आता हायब्रिड ज्वारी एवढी वाढली की हुरड्याला जे असणारे आधीच्या जाती ते जवळपास नष्ट होत आलेले. त्याच्यामध्ये काय आहेत आपल्याकडे माग पद्मश्री पण दिल्या होत्या, ते राहीबाई पोपरे बीजमाता, त्यांनी ज्या जुन्या जाती त्या जमवून ठेवलेल्या. मात्र ज्या देशी जाती आहेत त्याच्या काय तर चांगल्या गोष्टी काय असतात, सगळ्या चांगल्या गोष्टी काय असेल देशी जाती, रेजिस्टन्स. तर ते रेजिस्टन्स पण पाहिजे आणि आपल्याला उत्पादन पण पाहिजे. त्यामुळे मेक्सिकन जात आणि भारतीय जात यांना क्रॉस ब्रीड केलं. लर्मा रोजा आणि सोनेरा 64 त्यावेळेस सगळ्यात जास्त आपण गहू तिकडनं आयात केला होता क्रॉस करण्यासाठी. सासरला ती हरित क्रांती झाली आणि मग परत त्या हरित क्रांतीमुळे आपण अन्नधान्यात स्वयंपूर्ण झालो. तरी पण ते 3 पिकापुरती मर्यादित होती. कृषीमध्ये आपण डिटेलमध्ये बघितलेलं आहे. मग परत पूर्व भारतात हरित क्रांती, त्यानंतर मग सप्तरंगी क्रांती वगैरे सगळ्या गोष्टी ऍग्रिकल्चर मध्ये येत आहेत. मग या तिसऱ्या योजनेनंतर ज्या 3 वर्षाच्या योजना आहेत त्याच्यामध्ये आपण स्टेबल झालो होतो बऱ्यापैकी. आणि स्टेबल झाल्यामुळे आता अशी परिस्थिती तयार झाली की आपण आता पुढं काय करू शकू, पंचवार्षिक योजना नॉर्मल पद्धतीने सुरू करू शकू अशी आपली कंडिशन झाली होती. बोला की. काय होता? हा, बेरोजगारी हो डायरेक्ट. म्हणजे स्टेटमेंट मध्ये डायरेक्ट बेरोजगारी दाखवली होती का? प्रश्न काय होता, वाचता का?
एकदा प्रश्न वाचा, मी सांगतो. आता ते तुम्हाला अप्रोच वरनं लिहावं लागेल, कारण त्यांनी कुठल्या तरी रिपोर्ट वरनं काढले. आता पंचवार्षिक योजना जरी आपल्या 2-2 पानात दिसत असले ना, ओरिजिनल जे डॉक्युमेंट आहे पंचवार्षिक योजनेचं ते जवळपास हजारो पानात आहे. आता सगळे बरोबर आहे ऑप्शन. आता कंपॅरिझन करा त्याच्यामध्ये. तिसऱ्यामध्ये बेरोजगारीचं प्रमाण सगळ्यात जास्त असणार आहे. पहिल्या आणि दुसऱ्यापेक्षा तिसऱ्यामध्ये जास्त आहे ना. आता आता त्याच्यामध्ये आहे ना 10वी पंचवार्षिक योजना होती ना, ती महत्वाची. काय तर 10व्या पंचवार्षिक योजनेमध्ये त्यांनी आढावा घेतला होता मागच्या योजनेचा. आणि 10व्या पंचवार्षिक योजनेची जी आकडेवारी ज्यांनी तयार केली, त्या आकडेवारीमध्ये आणि मागच्या आकडेवारीमध्ये सुद्धा तफावत आहे. ग्रोथ रेट मध्ये सुद्धा फरक दाखवलेला आहे. तुम्ही बघा 10वी पंचवार्षिक योजना आल्यावर दाखवतो मी तुम्हाला. आणि आपण करताना बघा लक्ष करतोय, साध्य लक्षात ठेवतोय. त्यानंतर त्यावेळेस काय खर्च कशावर जास्त झाला ते एक लक्षात ठेवतोय. वाहतूक असेल, कृषी असेल, कशावर झाला एवढे आकडे लक्षात ठेवतोय. बाकीचं जर तुम्ही लॉजिकवरच लक्षात ठेवायचे, त्यावेळेसची परिस्थिती डोळ्यासमोर आणायची. आणि सगळे आकडे तर लक्षात राहणार नाही, कारण आपल्याला 10वी योजना, 11वी योजना आणि 12वी योजना हे जे टार्गेट्स आणि त्याच्यामध्ये अचीव काय केलं हे व्यवस्थित लक्षात ठेवायचं. त्यामुळे तेवढं सगळं लक्षात ठेवणं शक्य नाही. काय अवेलेबल नाही? उपलब्ध डाटा म्हणजे काय? हे सगळे नोट्स आहेत. जे पेपर काढणार आहेत त्या काय करतात, डायरेक्ट पंचवार्षिक योजनेचे डॉक्युमेंट्स मिळतात तुम्हाला. तुम्ही डाउनलोड केलं तर एका पंचवार्षिक योजने डॉक्युमेंट 300, 400, 500 पानाचे. हे सगळे जर एकत्रित केलं तर 5-5 हजार पानाचे. आता सरांनी कुठनं काढलंय त्याचं एक जिस्ट असतो. जसं आर्थिक पाणीचं पहिलं असतं, भारतीय अर्थव्यवस्थेची ओळख, पहिला टॉपिक आहे ना, त्याच्यामध्ये सगळ्याचं थोडं थोडं दिलं, त्याचे नोट्स काढलेले त्या. म्हणजे पहिल्या पंचवार्षिक योजनेचं जर कव्हर पेज मध्ये काय दिलेलं आहे त्याचे नोट्स आहेत या. अख्खी पंचवार्षिक योजना गेलेली नाही. त्याच्यामध्ये बेरोजगारीचं एक टॉपिक आहे. त्या बेरोजगारीच्या टॉपिक मध्ये या गोष्टी दिल्या असतील त्यांना, किंवा मग तिसऱ्या पंचवार्षिक योजनेच्या त्याच्यामध्ये मागचा आढावा घेतला असेल, किंवा मग एखादी रिपोर्ट आली असेल अनएम्प्लॉयमेंटवर, त्याच्यामध्ये त्यांनी सांगितलं होतं पहिल्या, दुसऱ्या, तिसऱ्या. त्याला प्रश्न काढायला काय जाते पेपर सेटरला, समोर बघायचं आणि काढायचं त्यातलं स्टेटमेंट टाकून. मग ते तसं काढलेलं आहे, ते हाताला नाही येण्यासारखं आहे. त्यामुळे आपण काय करायचं, 10 प्रश्न असतील 100%, त्यातले 20% ते हाताला नाही येणार आहेत. त्याच्या मागे जास्त न पळता जे 80% त्याला जास्त कव्हर करायची. तरी पण त्या 20% पण आपलं लॉजिक लावायचं. आपल्याला त्यावेळेची पूर्ण परिस्थिती माहित असली पाहिजे. आर्थिक परिस्थिती कशी, राजकीय परिस्थिती कशी आहे, आणि त्यावेळेस हे असू शकतं का, घडू शकतं का, हे प्रश्न स्वतःला विचारायचे. ज्यावेळेस तुमचा हा बेसिक अभ्यास चांगला होईल ना, त्यावेळेस तुम्हाला बरोबर समजेल. आणि जर समजा तुमचं चुकलं तर सगळ्यांचं चुकणार आहे. तुमचा एवढा अभ्यास आहे, तुम्हाला येत नाही म्हणजे त्यांना कुठे येणार आहे. प्रत्येकाला एक लिमिट आहे ना. इकॉनॉमिक्स तुम्ही किती करणार आहे, दिसले सर कराल, नोट्स कराल. आता मी व्हॅल्यू एडिशन देणार आहे इकॉनॉमिक्सचे वगैरे, करंट रिलेटेड त्या कराल. अजून किती करणार आहे करून करून. आणि परत प्रश्नपत्रिका सोडवायचे लॉजिक करून तुम्हाला कळेल. आणि जर काय नसेल, ऑल ऑफ द अबोव उत्तर असेल, ऑल ऑफ द अबोव सोबत जायचं. शेवटी ऑल ऑफ द अबोव मारायचं. 50% तर तुमची शक्यता आहे. बाकी 11.5, 11.5 असं 13, 14 बाकीच्या शक्यता आहे. सगळ्यात जास्त शक्यता आहे ऑल ऑफ द अबोव. त्यामुळे ऑल ऑफ द अबोव मारून तिथं मोकळं व्हायचं. मन जे वाचलंय त्यात चुकीला माफी नाही, ते बरोबरच यायला पाहिजे. जे वाचलंय ते चुकलं ना, मग गणलं. मग जगाचं बरोबर येते आणि तुमचं चुकतंय. असे 10 प्रश्न जरी चुकले ते 40 निगेटिव्ह येत आहे. जे जगाचं बरोबर येते ते 10 पैकी तुमच्या 80-90%च्या पुढे पाहिजे अॅक्युरेसी. वाचलेल्या पैकी 90%च्या ज्या पुढे असेल अॅक्युरेसी, त्याच वेळेस पोस्ट मिळणार आहे. कॉम्पिटिशन त्या लेवलचं झालं आहे. शेवटी स्वतःबद्दल, स्वतःसोबत रोज कॉम्पिटिशन करायचं आणि रोज फ्लो मध्ये राहायचं. एका दिवसाने कोण फेल होत नाही, एका दिवसाने कोण पास होत नाही. प्रत्येक दिवसाचं तुमचं कंटिन्युएशन मध्ये त्या गोष्टी राहिल्या पाहिजेत. आता तुमच्यापैकी मी बऱ्याच जणांना सांगितलं होतं ते काय काय केलं ते लिहा. आता किती जणांनी लिहिले, बसताना लिहा, उठताना लिहा. ते टाइम फॉलो करा. तुम्ही स्वतःला थोडं सवय लावा. त्याच्यामध्ये तुम्ही परत व्हिज्युअलायझेशन वापरू शकताय, सबकॉन्शियस माइंडचे त्या टेक्निक, 55 टेक्निक, 369 टेक्निक, त्या सगळ्या करा. लिहून काढा. झोपताना
5 वेळा म्हणा मला जी पोस्ट पाहिजे त्याविषयी, मी झाल्यानंतर काय होईल त्याचं व्हिज्युअलेशन करा, किंवा त्याच्यामुळे सकाळी लवकर तर जाग येईल तुम्हाला. अभ्यास करायला काय तर समोर टार्गेट असेल, फोटो लावा त्यामध्ये, जे वाटते ते समोर दिसले पाहिजे तुमच्या. काय 5-5 वेळा ते लिहा, रोज रोज 5 वेळा लिहा तुम्हाला काय पाहिजे आयुष्यात. त्याच्यामुळे थोडं ते मोटिवेशन, सेल्फ मोटिवेशन राहील. भाषण बिषण बघून किंवा कोणाचं ऐकून काय होत नाही. आणि रिझल्ट लागला तर प्रत्येकाच असतं, पुढचे 5 दिवस लय सिरियस करते, आणि मग त्यानंतरचे 50 दिवस मग आहे तसंच मागच्या सारखं. किंवा एखादी परीक्षा झाली आणि पेपर अवघड गेला तर ते 5 दिवस राहते फक्त. त्याच्यापेक्षा त्याला एक रुटीन लावा, तुम्ही स्वतः रोबोट सारखं राहा, फक्त 2-3 महिन्याचा अभ्यास करा. आता येणार आहे ज्यांचे मेन्स आहे, ज्यांची पुढच्या वर्षी मेन्स आहे, त्यांनी आता 2-3 महिने त्यांच्यासारखा अभ्यास करा, मग तुमचं मेन्सचं कव्हर होऊन जाईल. आणि आता मी काय सांगतोय तुम्हाला, आता जर तुमच्यातल्या जेवढ्यांना पडतंय त्यांनी करा, 100 प्रश्नपत्रिका घेऊन या किमान. 20 GS1च्या, GS2च्या 20, GS3च्या 20, GS4च्या 20 आणि 20 मराठी इंग्लिशच्या वेगवेगळ्या क्लासेसच्या असतील त्या त्या आणा, आणि त्या टार्गेट लावून सोडवा. रोज 2 प्रश्नपत्रिका सोडवणं. आता गावात घरी जाणार आहेत ना तुम्ही, घरी गेल्यावर काय एवढे पुस्तक घेऊन जाऊ शकत, प्रश्नपत्रिका घेऊन जावा. प्रश्नपत्रिका घेऊन जावा, किंवा मग एका विषयाच्या प्रश्नपत्रिका घेऊन जावा आणि एक पुस्तक घेऊन जावा. समजा आता सगळ्यात सोपं कुठलं आहे तुम्हाला घेऊन जायला, इकॉनॉमिक्स आता नुकतंच झालं असेल तुमचं, इकॉनॉमिक्सचं पुस्तक घेऊन जावा देसले सरांचं, आणि सोबत प्रश्नपत्रिका घेऊन जा, आणि प्रश्न सोडवायचे 1.5 तासात. 150 मार्काची प्रश्नपत्रिका आहे आपली, त्यातलं 110 प्रश्न आहेत ते इकॉनॉमिक्सचे. सायन्स टेकचे वाटलंच तर ठेवा, नंतर सोडवता येईल ते. 110, 105 जिथपर्यंत इकॉनॉमिक्स ते सोडून घ्या, ते चेक करा बरोबर आहेत कुठले चुकलेत, कुठले आणि का चुकलेत. का चुकलेत त्यामध्ये 4 गट करा. सिली मिस्टेक झालं असेल तर येस लिहा, 50-50 असेल तर कन्फ्युजनला सी लिहा, आउट ऑफ द बॉक्स प्रश्न असेल तर ओ लिहा, आणि समजा रिव्हिजन कमी असेल त्यामुळे चुकलं असेल तर त्याला आर लिहा. आणि मग कॅटेगरी करा त्याच्या पहिल्या पानावरच, आर किती झालेले आहेत, सी किती झालेले आहेत, एस किती झालेले आहेत, आणि ओ किती झालेले आहेत. त्यामध्ये आपल्याला काय करायचंय, ओ कमीत कमी असले पाहिजे, कन्फ्युजन नसलं पाहिजे. कन्फ्युजन का होतं, रिव्हिजन कमी, सिली मिस्टेक का होतात, प्रश्नपत्रिका कमी सोडवलं. आउट ऑफ बॉक्स का होतं, सोर्सेस आपले एक लिमिट आहे आउट ऑफ बॉक्सला, पण तुम्ही काय 100% जाऊ शकत नाही, 80% तुम्ही जाऊ शकताय, 70-80% आउट ऑफ बॉक्स असणार जर प्रश्न त्यातले चुकले तर ते परमिसिबल आहे. सी आणि यस, यसला तर परमिशनच नाही, यस चुकणं म्हणजे सगळ्यात मोठा मूर्खपणा आहे. सिली मिस्टेक मध्ये काय तर वरचं खाली गोल करणं, किंवा मग ऑप्शन टिक करताना तुम्ही काय करताय, इथं अ ब क लिहिलेलं असेल ना तर हिथंच टिक करताय, हिथं नाही करायचं, तरी वाक्य संपल्यानंतर इथं करायचं टिक. तुम्ही इकडे टिक केल्यावर काय होईल, गडबडीत करताना अ ला 1 ला गोल करून टाकायचं. तर त्याला एक सवय लावा, ती ज्यावेळेस तुमची सवय होईल ना त्यावेळेस मग तुम्हाला त्या गोष्टीच्या चुका होणार नाहीत. तर त्याला सवयच लागली पाहिजे. तर त्या गोष्टी करा, आणि या दिवाळी तुमच्या स्वतःला तुम्ही टास्क द्या. दिवाळी असेल किंवा कुठलीही मध्ये तुम्ही पूर्ण परीक्षा होईपर्यंत जे मेन्सला त्यांनी तर या गोष्टी करायलाच पाहिजे. जे पुढच्या वर्षी देणार आहेत त्यांनी आतापासून जर 100 प्रश्नपत्रिका आता सोडल्या तुम्ही, पुढच्या वर्षी अजून 100 सोडवा. त्याच्यामध्ये तुम्हाला प्रत्येक प्रश्नपत्रिके मागे समजा एक जरी मार्क वाढला तरी एका पेपरला 20 मार्क वाढू शकतो तुम्ही. 2 पेपरला तरी 1 मार्क वाढेल ना, 300 प्रश्न सोडवल्यामुळं. रिपीट झाला असेल किंवा कुठल्या रिलेटेड प्रश्न आला असेल त्यामुळे एक तर मार्क वाढेल. 100 प्रश्नपत्रिकेवर तुमचे 50 तरी मार्क वाढतील ना. तर मागचे तुम्ही मेन्सचे मार्क बघा, 50 मार्क वाढले असतील तर बऱ्याच जणांना क्लासमध्ये भेटले असते, त्याला इंटरव्ह्यूला सुद्धा कॉल आलेला होऊ शकते असं. आणि सगळ्यात मोठी चूक मराठी इंग्लिशची. आता मी गेल्या वेळेस फक्त म्हणजे शेवटच्या 3 दिवस आधीपर्यंत मी मुंबईतच होतो, सलग 45 दिवस हिअरिंग चालू होते आमचे. माझा काही इकडचा अभ्यास नव्हता, मी सोडून दिली होती राज्यसेवा. मला मागच्या वेळेस मार्क आले म्हणजे इंटरव्ह्यू 10 मार्काने गेलाय, आणि मराठी इंग्लिशला 51 मार्क ऑब्जेक्टिव्हला आहेत, आणि डिस्क्रिप्टिव्हला काहीतरी 55 आहेत. मी डायरेक्ट तिथे जाऊन पेपर दिला होता, द्यायचं म्हणून आलो होतो, 1 दिवस आधीच आलो होतो, म्हणजे पुस्तक उघडून सुद्धा बघितलं नव्हतं. मग ही हिस्ट्री जॉग्राफीला 103 आलेत, कारण ती हिस्ट्री जॉग्राफीला असं की रिव्हिजन नसली तरी पण माहित असतं, त्याच्यामध्ये जास्त कन्फ्युजन नाही. मात्र GS2, GS4, GS3 ह्याला रिव्हिजन लागतेच. विदाऊट रिव्हिजनचं तुम्ही मार्क घेऊ शकतच नाही त्याला. त्यामुळे GS2, GS3, GS4 हे रोटेशन मध्ये पाहिजे. 1 महिन्यापेक्षा जास्त त्याला लांब ठेवायचं नाही. 15 दिवसात एखादं रिव्हिजन पडले पाहिजे. आता परीक्षेपर्यंत जे 2024 ला देणार आहेत त्यांनी पण GS2, GS4 ला कंटिन्यू रिव्हिजन मध्ये ठेवा. GS3 आणि GS4 तर सिलेबस एकदम कमी आहे. सगळ्यात जास्त बघा क्रमच तसा आहे.
GS1 सगळ्यात मोठं आहे, GS2 त्यापेक्षा कमी, GS3 त्यापेक्षा कमी, GS4 सगळ्यात कमी वाचायला तुम्हाला सोर्स आहे. म्हणजे जे पानं मोजली आपण सगळ्यात कमी पानं कशाची भरतील, GS4 ची भरतील, त्यानंतर GS3 जास्त, GS2 त्यापेक्षा जास्त आणि GS1 सगळ्यात जास्त. रिव्हिजनचं पण तसंच आहे त्याचं. आता इथं बघा, चौथी पंचवार्षिक योजना 69 ते 74 दरम्यान आली. 1969 ते 74 दरम्यान. आता यावेळेस काय झालं होतं, पॉलिटिकल ट्रान्झिशन कसं झालेलं आहे, स्ट्रॉंग कोण झालेलं आहे या काळात, इंदिरा गांधीने सगळे सूत्र हातात घेतले. आता इंदिरा गांधी कोणाचंच ऐकत नाही. इंदिरा गांधीला काय करायचंय, तर भारताचं एक असणारं वेगळं मॉडेलचं सोशलिझम आणायचंय. सोशलिझमची भारतात सुरुवात कोणी केली, नेहरूचं जे सोशलिझम होतं ते असं वरवरच होत, त्यांना त्यावेळेस तशी परिस्थितीच नव्हती की सोशलिझमचं इम्प्लिमेंटेशन करता येईल. इंदिरा गांधीच्या वेळेस पण परिस्थिती तशी नव्हती, मात्र ही दृढ इच्छाशक्ती होती. ज्यावेळेस सर्वोच्च नेत्याची इच्छाशक्ती असते त्यावेळेस त्या देशात तशा गोष्टी घडणारच आहेत. त्यावेळेस लॉबी त्यावेळेस आतापेक्षा जास्त मोठ्या होत्या, संस्थानिकाच्या लॉबी होत्या, उद्योगपतीच्या लॉबी होत्या. त्यावेळेस 69 त्यांनी सगळ्यांच्या विरोधात जाऊन MRTP ऍक्ट केला. मोजकी जी कारणे होती तेच कायम लायसन घेत होते. त्यामुळं MRTP केला त्यावेळेस. 69 त्यांनी बँकेचं राष्ट्रीयकरण केलं. परत 71 लँड सिलिंग विषयी कायदे आले, जमीन सुधारणा केल्या, प्रिव्ही पर्स ते रद्द केल्या, त्यासाठी घटना दुरुस्त्या झाल्या होत्या. 24वी घटना दुरुस्ती त्यासाठी महत्वाचे आहे. तर उपाध्यक्ष कोण होते, धनंजय गाडगे. आता हे राजकीय घडामोडी होते, त्याचा इम्पॅक्ट कशावर पडणार आहे, आर्थिक घडामोडीवर पडणार आहे. धनंजय गाडगे सुट्टीच्या काळात पण होते, नंतर पण ते कंटिन्यू झाले. त्यानंतर सुब्रमण्यम आणि धर. आता बघा, चौथ्या योजनेमध्ये 3 जण आहेत, तिसऱ्या योजनेमध्ये 2 जण आहेत, बरोबर आहे का. तिसऱ्या योजनेमध्ये जे गाडगीळ आले होते ते कंटिन्यू राहिले. अशोक मेहता आधीच्या योजनेत, अशोक मेहता गाडगीळ, आणि नंतर मग वार्षिक योजनेमध्ये, सॉरी माझं बोलताना चुकलं, वार्षिक योजनेमध्ये 2 जण आहेत, तसंच चौथ्या योजनेमध्ये किती आहेत, 3 जण आहेत. आणि तिसऱ्या योजनेमध्ये पण सुद्धा एक म्हणा दोघांचे नाव, हा टीटी आहेत. टीटीचं VT सांगितलं ना मी, तर टीचं वी करा, टीटीचं VT केलं. पुस्तकात काय दिलंय, TT कृष्णमाचारी दिले का दुसऱ्या तिथे VT करा. हा VT करा तेच, हा VT कृष्णमाचारी. चौथ्या योजनेमध्ये किती उपाध्यक्ष होते, 3 होते. 4 ला 3, गाडगीळ, सुब्रमण्यम आणि दुर्गा प्रसाद धर, याला DD धर. आता इंदिरा गांधी आल्यानंतर त्यांनी ॲलन आणि अशोक रुद्र हे प्रतिमान घेतलं. मी प्रतिमानचं शेवटी सांगणार आहे तुम्हाला, ज्यावेळेस 10 योजना होतील त्यावेळेस सगळ्या प्रतिमानचं, म्हणजे ज्यावेळेस मनमोहन सिंगचं प्रतिमान येईल त्याच्यानंतर सगळ्यांचं कॉम्बिनेशन आणि त्यातला दोन्हीचा डिफरन्स, या गोष्टी परत रिपीट करू आपण. आता ह्याचा मुख्य भर काय होता, तर स्वावलंबन तर पाहिजेच होतं, मात्र स्थैर्य, आर्थिक वाढ आणि सामाजिक न्याय हे 2 महत्वाचे पिलर आहेत. सामाजिक न्याय, इंदिरा गांधी म्हणजे सामाजिक न्यायाचा एक फेस आहे. सामाजिक न्यायाचा चेहरा म्हणजेच इंदिरा गांधी. आता त्यावेळेस खर्चामध्ये सगळ्यात जास्त परत कशावर खर्च झालाय, कृषी सिंचन, त्यानंतर उद्योग आणि वाहतूक दळणवळण. मध्य काळात कृषीवरचा खर्च हा कमी झाला होता, परत आता चौथ्या योजनेपासून तो वाढवलेला आहे. चलनवाढ झालीच आहे त्यावेळेस. अन्नधान्य 104 मिलियन टन पर्यंत गेलं होतं, कारण मागच्या ज्या हरित क्रांती होती त्याचा इफेक्ट होता. अन्नधान्य 10 मिलियन टन पेक्षा जास्त वाढलं होतं त्याचं उत्पादन. आता भारत पाकिस्तान युद्ध त्यावेळेस जनरल मॅनिक्शो, आता भारत पाकिस्तान म्हणजे ते बांगलादेश मुक्ती संग्राम आहे, त्यामध्ये हा पूर्व पाकिस्तान होता, त्यामुळे त्याला सुद्धा भारत पाकिस्तान युद्धच असं म्हटलं जातं. हा कोण, कुठला, पूर्व पाकिस्तान. पूर्व पाकिस्तानचे जे लोंढे आहेत ते भारतात येत होते. भारताला काय पाहिजे होतं, तर निर्वसितामुळे आपला प्रश्न गंभीर बनत होता. आधीच आपण आर्थिक अडचणीत होतो, निर्वसिताचा जो भार आहे तो घेणं अशक्य होतं. मग तिथं जे अत्याचार चालू होते त्यावेळेस मुजीबुर रहमान, आता पिक्चर पण येतोय त्यांच्या नावावर, जमलं तर तुम्हाला तुम्ही ऐतिहासिक पिक्चर बघत जावा जे असे काय स्टोरीवर काढलेले, त्याला थोडं लिंक करणं सोपं जातंय तुम्हाला, वेळ असेल. आता येते ना मुजीबुर रहमानवर पिक्चर येते ना, त्याचे ट्रेलर चालू झालं, तारीख माहित नाही कधी येते. तर त्यावेळेस काय झालं होतं, पूर्व आणि पश्चिम हे 2 पाकिस्तान होते, आणि त्याच्यामध्ये पूर्व पाकिस्तानमध्ये संख्या कमी होती, कॉन्स्टिट्युएन्सी कमी होत्या. मात्र त्यावेळेस ते भुत्तोच्या वडील बिलावल भुत्तो
आणि मुजीबुर रहमान. त्याच्यामध्ये मुजीबुर रहमान मेजॉरिटी घेतली होती आणि ते आता सत्तेवर बसणार होते. मात्र त्यांना ते रुचत नव्हतं. पश्चिम पाकिस्तान होतं ते स्वतःला जास्त उच्च समजायचे पूर्व पाकिस्तानपेक्षा. त्यांना मुजाहीर वगैरे असं ते बोलायचे. आणि त्यावेळेस त्यांनी काय केलं, हे सत्तेवर बसायला विरोध केला आणि मग त्याच्या विरोधात पूर्व बंगालमध्ये आंदोलनं सुरू झाली. तिथल्या आर्मीला वगैरे पळवायला आणि हल्ले करायला सुरुवात केली तिथल्या लोकांनी. मग त्यांना दाबण्यासाठी जनरल नियाझीन वगैरे तिकडं सैनिक पाठवले. जनरल नियाझीन तिकडचा लेफ्टनंट जनरल होता तो पाकिस्तानच्या आर्मीचा. त्याने तिकडचा कंट्रोल घेतला आणि लोकांना मारायला सुरुवात केली. बस वगैरे अडवून जे विरोधक आहेत त्यांना, म्हणजे त्यांच्या आवामी लीगचे जे समर्थक आहेत त्या सगळ्यांना मारायला सुरुवात केली होती. मग त्याच्या विरोधात आता हे मानवी सुद्धा मुद्दा होता. आणि दुसरा, भारत पडण्याचे कारण काय, तर त्या अत्याचारामुळे भारतात नोंदी येत होती बांगलादेशी निर्वासितांचे. त्यामुळे मग तिथं आपण मोहीम राबवायला सुरुवात केली. मॉन्केशॉला बोलून घेतलं. त्यावेळेस त्यांचा तो, तुम्ही जर सिंहासन किंवा पंतप्रधान नावाची सिरीज बघितली असेल किंवा मग पुस्तक वाचलं इंडिया आफ्टर इंडिपेंडन्स किंवा इंडिया सिन्स इंडिपेंडन्स बिपिन चंद्राचं, त्याच्यामध्ये सुद्धा हे उल्लेख आहे. मॉन्केशॉने काही दिवस मागितले, याच्यामध्ये मी तयारी करून घेतो. आणि त्याच्यानंतर आपण भारतात सगळ्यात जास्त जिवंत सैनिक पकडण्याची जी घटना आहे ती त्यावेळेस घडली होती. पाकिस्तानच्या सैनिकाला आपण चारही बाजूने घेरलं होतं आणि त्यावेळेस त्यांना शरणागती पत्करायला भाग पाडले होते. हा, मग त्याच्यामुळे नंतर सिमला करार वगैरे झाला. आपण इकडं लाहोरच्या साईडला सुद्धा त्यांच्या अटॅक केला होता आणि इकडनं सुद्धा पूर्ण बांगलादेशमध्ये किंवा त्यावेळेच्या पूर्व पाकिस्तानमध्ये पूर्ण ताबा घेऊन तो परत तिथल्या लोकांच्या हातात दिला. मुजीबुर रहमान परत पंतप्रधान झाले आणि आपले त्यांच्यासोबत संबंध बांगलादेशमुळे चांगले त्याच कारणामुळे. मात्र ते युद्ध ते त्याची तारीख लक्षात ठेवा. आतापर्यंत त्यांनी कारगिल युद्धाचा शेवट विचारला आयोगाने, विजय दिन, कारगिल विजय दिन विचारलाय. तर 3 ते 16 डिसेंबर 1971 सहज लक्षात ठेवा. राहिला तर डिसेंबर मध्ये झालं होतं एवढं तर लक्षात ठेवा, किंवा महिना तर लक्षात राहिला पाहिजे. डिसेंबर 1971 मध्ये झालेला आहे. आता तेलाचे संकट, योम किप्पूर हे इजिप्त आणि इस्रायल, आता सध्या इस्रायलचं युद्ध चालू होतं. तर इजिप्त आणि इस्रायलचं जे युद्ध आहे ते योम किप्पूर नावाने ओळखलं जातं. आता हे त्यावेळेसच्या इस्रायलच्या जगण्या मारण्याचा प्रश्न होता. अमेरिकेने परत इस्रायलला मदत केली होती आणि तिकडचे जे आखाती देश आहेत ते इजिप्तच्या बाजूने उतरले होते. त्याच्यामध्ये परत इस्रायल उजवा ठरला आणि इस्रायल जिंकला होता त्यामध्ये. मात्र या युद्धात सहभागी येणारे इस्रायल वगळता बाकीचे जे देश होते, इजिप्त असेल, इराण असेल, सिरिया असेल, इराक असेल, हे तेलाचे निर्यात करणारे देश होते. आणि ते युद्धात गुंतले असल्यामुळं तेलाच्या उत्पादनावर त्याचा इफेक्ट झाला. आणि आपल्या महागाईवर सगळ्यात जास्त इम्पॅक्ट पडणारी गोष्ट कुठली होती, तेल होते. योम किप्पूर युद्धामध्ये आखाती देश होते, म्हणजे तेल उत्पादक देश होते. तेल उत्पादक देश जर युद्धात गुंतले असतील तर त्याचा उपयोग, इफेक्ट कुठे झाला, तेलावर झालेला आहे. आणि जगाच्या अर्थव्यवस्थेवर आणि भारताच्या अर्थव्यवस्थेवर त्याचा परिणाम झाला. 1973 मध्ये तेलाच्या ज्या किमती आहेत ते 400% पर्यंत वाढवल्या. आणि ओपेक देश जे होते ते युद्धात होते, त्यांचा झालेला खर्च भरून कुठं काढणार, त्यांनी तेलाच्या किमती पण वाढवल्या. त्यांचं उत्पादन पण कमी झालं, तेलाच्या किमती पण वाढवल्या. त्यामुळे 400% तेलाच्या किमती वाढल्या. त्याचा इफेक्ट आपल्या परत महागाईवर झाला. आणि आता सुद्धा इस्रायलचं जे युद्ध चालू होतं त्याच्यामध्ये जर इराण, इराक, सिरिया यासारखे देश जर पडले असते, इजिप्त, तर परत तेलावर त्याचा इफेक्ट झाला असता. त्याच्यामध्ये ते सध्या तर नाही पडलेले, पुढच्या काळात काय होईल सांगता येत नाही. त्याचा परत शेअर मार्केटवर सुद्धा परिणाम झाला होता. मागच्या तुम्ही बघा, मागच्या आठवड्यात ऐतिहासिक म्हणजे कोरोना नंतर सगळ्यात जास्त शेअर मार्केट रोज 2.5-3% पडत होतं. सगळ्यात जास्त पडलं होतं. कारण काय, तर ते जर तेलाचा इम्पॅक्ट पूर्ण अर्थव्यवस्थेवर होणार आहे. कोर मध्ये सगळ्यात महत्वाचं तेल आहे. तुम्ही बघा गाभ उद्योगात तेलावर किती आहेत, 4-5 उद्योग तेलावरच आहेत, एनर्जीवरच आहेत. त्यामुळं 1973चं फर्स्ट ऑइल शॉक लक्षात ठेवा. आणि त्याला कनेक्ट काय, योम किप्पूर युद्ध. योम किप्पूर इजिप्त आणि इस्रायलच्या मध्ये झालं होतं. आता 71 मध्ये 27वी घटना दुरुस्ती झाली आणि मत्रिमे या केंद्रशासित प्रदेशांना राज्याचा दर्जा दिला. हे क्रम पण लक्षात राहू द्या. मिझोराम, अरुणाचल हे नवीन केंद्रशासित प्रदेश त्यावेळेस तयार करण्यात आले. आणि 25 जानेवारी 1971 ला हिमाचलला राज्याचा दर्जा देण्यात आलेला आहे. म्हणजे मत्रिमे जे काय झाले, केंद्रशासित झालेले आहेत आणि हिमाचलला राज्याचा दर्जा दिलेला आहे 71 मध्ये. आता एमआरटीपी, मोनोपोलिस रिस्ट्रिक्टिव्ह ट्रेड प्रॅक्टिसेस ऍक्ट. मोनोपोली होती काय काय मोठ्या घराण्यांची किंवा मोठ्या कंपन्यांची
तेच लायसन्स घ्यायचे आणि तेच उद्योग उभारायचे. मग त्यांच्यावर काहीतरी रिस्ट्रिक्शन आणलं पाहिजे. त्यासाठी MRTP कायदा 1969 मध्ये करण्यात आला. परत ते 2002 ला कॉम्पिटिशन ऍक्ट मध्ये ट्रान्सफर केला. आता ते आपण मागे बघितलेलं उद्योगामध्ये. आता 72-73 मध्ये अनुकूल व्यापार कर होता, 104 कोटी रुपयाचं अधिक्य राहिलं. आता ह्याच्यासाठी घटना कुठल्या कारणीभूत आहेत? डिव्होल्युशन केलं होतं आपण मागं, स्वावलंबन केलं होतं, आणि चौथी पंचवर्षीय योजना आहे त्याच्यामध्ये पण आपण सेल्फ रेजिस्टन्स वर जास्त भर दिला होता. त्यामुळं पुढच्या काळात जे आपले बिल होते, तेलाचे असेल, सोन्याचे असतील, अन्नधान्याचे असतील, ते घटल्यामुळे परत व्यापारतोल अधिक्य म्हणजे सगळ्यात जास्त 104 कोटीचं राहिलेलं आहे ते 72-73 मध्ये आहे. फेरा कायदा 1973 मध्ये केला. फॉरेन एक्सचेंज रेग्युलेशन ऍक्ट 1 जानेवारी 1974 पासून तो लागू करण्यात आला. लागू कधी केलाय ते पण लक्षात ठेवा. फॉरेन एक्सचेंजचे जे कस्टडियन आहे ते RBI. नंतर बाकोरो लोह पोलाद उद्योग सध्याच्या झारखंडमध्ये 1972 मध्ये रशियाच्या मदतीने उभारला होता, परंतु तो सेलकडे हस्तांतरित करण्यात आलेला आहे. बँकाचं राष्ट्रीयकरण 69 ला 50 कोटी आणि परत 80 ला 200 कोटीपेक्षा जास्त. दोन्ही पण लक्षात असू द्या. 69 ला 50 कोटीपेक्षा जास्त ठेवी ज्यांच्या होत्या, ज्या मोठ्या बँक होत्या, त्यांचं नॅशनलायझेशन केलं होतं. आता आपण जर त्याचं एक मॅप टेब्युलर फॉर्म मध्ये जर बघितलं तर बोकोरो रशियाच्या मदतीने, त्यानंतर सेलची स्थापना 73-74 ची. बिलाई, रुरुकोला, दुर्गापूर, बाकोरो आणि बर्नपूर हे त्याच्या अंडर आणले होते. नंतर नॅशनल डेअरी डेव्हलपमेंट बोर्ड 1970 ला स्थापन केलेलं आहे. त्यानं परत ऑपरेशन फ्लड आणलं. ऑपरेशन फ्लड 3 टप्प्यात पुढे बघायचं आपल्याला. बर्गेस कुरियन आणि अमूल कंपनी, आनंद मिल्क प्रोडक्ट्सचे, आनंद दूध सहकारी दूध उत्पादक संघाचे अमूल. त्यानंतर DPAP ब्रॉड प्रोन एरिया प्रोग्राम, मी तुम्हाला डिस्ट्रिक्ट प्रोग्राम, ऍग्रिकल्चर डिस्ट्रिक्ट प्रोग्राम मागे लिहून दिलाय. 60 मध्ये येणार आहे. 60 मध्ये लिहून दिलं वाटते. इंडियन ऍग्रिकल्चर इंटिग्रेटेड डेव्हलपमेंट प्रोग्राम डिस्ट्रिक्ट प्रोग्राम 60 मध्ये. IAAP 64 मध्ये. इंटिग्रेटेड ऍग्री एरिया प्रोग्राम 64 चा आहे. इंटिग्रेटेड ऍग्री डिस्ट्रिक्ट प्रोग्राम हा 60 चा आहे. इथं पण लिहून घ्या ते परत. आणि खाली लिहा, इथं डेव्हलपमेंट वाटेल तुम्हाला, डिस्ट्रिक्ट आहे तिथं. आयोग काय इंटिग्रेटेड आहे, इंटिग्रेटेड ऍग्री डिस्ट्रिक्ट प्रोग्राम. ही कोळंबे सरांच्या पुस्तकात आहे, कुठे माहित नाही, पण एक्स्ट्रा आहे. इंटिग्रेटेड ऍग्री डिस्ट्रिक्ट प्रोग्राम 1960. आता हे आपले केलं ना तर कोळंबे सरांचं पुस्तक बघायची गरज नाही, मी काय सोडलेलं नाही त्यामध्ये. किंवा मग इकडं आद्यांच्या पुस्तकातलं पण काय बघायची गरज नाही, सगळं घेतलेलं आहे आपण त्यातलं. आणि 10वी आणि 12वी पंचवार्षिक योजनेसाठी दत्तन सुंदरम मधलं पण घेतलंय आपण बऱ्यापैकी, त्यामुळे ते पण नंतर करायची गरज नाही तुम्हाला. आता फेरा जिथं आहे ना तिथं फेमा पण लिहून घ्या, म्हणजे परत फेराचं इथं आहे 1 जानेवारी 1974. आता फेमा कधीच आहे? 1999 चा, बरोबर आहे. त्याला डॅश करून लिहा, 1 जून 2000 ला लागू. म्हणजे 2-3 ठिकाणी असलं तरी एका ठिकाणी विसरलं तर दुसऱ्या ठिकाणी लक्षात राहील तुम्हाला. फिक्स येणारे प्रश्न ते. फेमा 1 जून 2000 ला लागू. 1 जानेवारी वगैरे असं देऊन किंवा 1 एप्रिल देऊन तुम्हाला गंड होतील. 1 जून 2000 ला लागू झालेला. सेलची स्थापना 1973 ची.
विशाखापट्टणम आणि सालेम सोडून बाकी सगळे स्टील इंडस्ट्री ते सेल कडे. आता इथं डेअरी डेव्हलपमेंटला जागा आहे ना तुमच्याकडे, तर तिथं खाली लिहून घ्या. ऑपरेशन फ्लड दिलंय ना त्याच्यामध्ये, सरांनी तर तिथं लिहूनच दिलंय, पण तरी तुमच्या हाताने तुम्ही लिहिलेलं अजून जास्त चांगलं आहे. 1970 ते 80 हे कलेक्ट 10-11 वर्षाचं आहे. त्यानंतर 1981 ते 85 दुसरं. आणि तिसरं आहे ते 85 ते 96. 85 ते 96 अशा 3 टप्प्यात ऑपरेशन फ्लड राबवला होता. वर्गीस कुरियन त्यांना पद्मभूषण मिळालेला आहे, त्याला गोल करून ठेवा पद्मभूषण. तिथे ते पद्मविभूषण वगैरे देऊन परत घडवतील. रेमन मॅक्सेस हे पद्मभूषण आणि वर्ल्ड फूड प्राइज. ब्रॉड पुणे एरिया प्रोग्राम कृषीमध्ये डिटेलमध्ये 1973 ला आला होता. लीड बँक आपण मागे बघितलं 69 ला स्थापना आहे. गाडगे समितीच्या शिफारसीनुसार. आणि नरीमननं सांगितलं होतं स्ट्रक्चर कसं असेल लीड बँकचं. लीड बँक म्हणजे काय, कसं आपल्याकडे लीडर असतो, लीडरचं काय काम असतं, तिथल्या सगळ्या गटाला पुढे घेऊन जायचं. तसं लीड बँक काय करणार आहे, त्या जिल्ह्याची लीड करणार आहे. त्या जिल्ह्याच्या गरजानुसार बाकीच्या बँकांना ते प्रोत्साहन देईल, मदत करेल, किंवा त्यांना कर्ज देण्यासाठी काय पुरवठा असेल त्या गोष्टीचा पण पुरवठा करेल. जे टेक्निकल असेल किंवा बाकीच्या गोष्टीचा असेल. तर लीड बँकेमध्ये ते 50-35-15. आता 50% केंद्र राज्य आणि त्या बँकेचा वाटा आहे, ते आपण मागे बघितलेला आहे. अग्रणी बँक ज्यावेळेस डिटेलमध्ये बघितलं त्यावेळेस. इजिप्त योम कुप्पर 400% फर्स्ट ऑइल शॉक आहे. दुसरा तिथं लिहून घ्या, मुद्दामून दिलेला आहे, हे तिथं लिहून घ्या. फर्स्ट ऑइल शॉक आहे ना तिथं 400, कारण काय, योम किप्पर युद्ध. त्याचं सेकंड ऑइल शॉक आयतुल्ला खुमनीला घातलं होतं. ते शहाची सगळ्यात मोठी पार्टी झालेली, जगातली आतापर्यंत सगळ्यात मोठी पार्टी. तुम्ही इंटरनेटवर युट्यूबवर सर्च करून बघा, त्यावेळेचे क्लिप सुद्धा आहे. त्याच्यामध्ये काय कीवर्ड टाकायचं सांगतो मी तुम्हाला, इंटरेस्टिंग आहे ते आणि आपल्या रिलेटेड पण आहे. वर्ल्ड मोस्ट एक्सपेन्सिव्ह पार्टी टाका. 7,500 करोड खर्च केले होते त्यावेळेस. वर्ल्ड मोस्ट एक्सपेन्सिव्ह पार्टी. आणि ती पार्टीचं कारण होतं हे 79च आयतुल्ला खुमनीला इराण हे वाळवंटात येतं. वाळवंटामध्ये त्यांनी एक वेन्यू ठरवला होता, तिथे त्यांनी कारंजे वगैरे सगळे लावले होते. त्यामुळे मग परत आयतुल्ला खुमनी ला सत्तेवरनं दूर केलं. 100%नं त्यावेळेस किमती वाढल्या होत्या. आणि इराण हा सगळ्यात जास्त आपल्याला तेल पुरवणाऱ्यापैकी एक होता. त्यामुळे इराणमध्ये राजकीय अस्थिरता होती आणि त्याचा इम्पॅक्ट परत भारतावर झाला आणि जगाच्या मार्केटवर पण झाला. कारण ओपेक मध्ये इराण होतच ना. 100%नं तेलाच्या किमती वाढल्या होत्या. तिसरं कॅनोमध्ये मिनी ऑइल शॉक. एअरलिफ्ट नावाचा पिक्चर बघितला असेल तुम्ही, एअरलिफ्ट अक्षय कुमारचा, कुवेत युद्ध, इराक कुवेत. हा, त्याच्यामध्ये हे दाखवलेलं, इराकनं कुवेतवर अटॅक केला होता अचानक. मिनी ऑइल शॉक. त्यावेळेस ओपेकच अडचणीत आली होती, कारण इराक आणि कुवेत दोघं पण ओपेकचे सदस्य आहेत. इराकनं कुवेतवर अचानक अटॅक केला होता आणि त्यावेळेस मिनी ऑइल शॉक म्हटलं जातं 91ला. आता ही योजना तुम्हाला समजली असेल ना, मी थोडं ह्याच्यातलं आता प्रतिमान थोडंसं समजून सांगतो मी तुम्हाला.
आता खर्च कशावर करायचा? आता दोन गोष्टी आहेत. आकृती दाखवलेली आहे बघा तुम्हाला. आता आपल्या अर्थव्यवस्थेवर सगळ्यात जास्त परिणाम पांढरे गट कोणते? राजकोष म्हणजे काय, फिजिकल स्टॅबिलिटी कशी आहे. नंतर करंट अकाउंट डेफिशिट, हे परकीय व्यापारामध्ये महत्वाचं असतं, चालू खात्यावर तूट. आणि तिसरा असतो रोजगार. परत एक असतं मॅक्रो इकॉनॉमिक्स मध्ये महत्वाची महागाई. ही चार घटक महत्वाचे, ही चार घटक डोळ्यासमोर ठेवायचे. हे जर अनुकूल असेल, खर्च कशावर करतो आपण? एकतर भांडवलीवर करतो, नाहीतर कशावर करतो? ग्राहक वस्तू, भांडवली वस्तू आणि ग्राहक वस्तू. आता खर्च कशावर करायचा? जर हे वरच्या गोष्टी अनुकूल असतील तर खर्च कशावर करायचा? भांडवलीवर करायचा. आणि प्रतिकूल असतील तर ह्या गोष्टी कशावर वळवायच्या? ग्राहक वस्तूवर खर्च वळवायचा. समजतंय? म्हणजे हे फ्लेक्झिबल मॉडेल होतं. ॲलन मान आणि अशोक रुद्र काय म्हणत होते? राजकोष, कॅड, महागाई आणि रोजगार हे जर अनुकूल असतील त्यावेळेस आपण भांडवली खर्च केला पाहिजे, कारण आपण स्वतःची स्ट्रेंथ वाढवली पाहिजे त्या काळात. आणि जर समजा परिस्थिती जर अवघड असेल त्यावेळेस काय करायचं आपण? त्याचा खर्च इकडं प्रतिकूल असेल तर मग ग्राहक वस्तूवर वळवून द्यायचं. पाचवी पंचवार्षिक योजना अध्यक्ष कोण होते? इंदिरा गांधी. आणि उपाध्यक्ष त्यावेळेस डी डी धर आणि हक्सर. प्रतिमान जोपर्यंत इंदिरा गांधी होते त्यावेळेस त्यांनी प्रतिमान तोच ठेवला होता, फ्लेक्सिबल असणारा, ॲलन मान आणि अशोक रुद्र. इंदिरा गांधीच्या काळातल्या ज्या सगळ्या योजना आहेत त्यामध्ये ॲलन मान आणि अशोक रुद्र आहेत त्यांच्या प्रतिमानानुसार. आता सगळ्यात जास्त खर्च पाचव्या पंचवार्षिक योजनेत उद्योगावर केला होता, परत कृषी सिंचन 2 नंबरला. तिसऱ्या पंचवार्षिक योजनेमध्ये हरित क्रांतीचा इफेक्ट होता, त्यामुळे सगळ्यात जास्त खर्च कशावर झाला होता त्यावेळेस? कृषी सिंचनावर झाला होता. आता आपल्याला थोडं उद्योगाकडे जायचं होतं. 74 ते 78चा काळ आहे, त्याच्यामध्ये आपण उद्योगावर 26% खर्च केलाय, कृषी सिंचन 2 नंबरला आणि 3 नंबरला ऊर्जा होतं. आता सगळ्यात जास्त खर्च ऊर्जेवरच होणार आहे. आता तुम्ही बघा कुठल्याही देशाचा जे आपल्या फेज मध्ये आले असतील भारतासारखं, तर आपला सगळ्यात जास्त खर्च एनर्जीवरच होणार आहे, कारण आज आपली डेव्हलपमेंट मोठ्या प्रमाणात चालू आहे. विकसनशील पासून विकसित कडे जाताना सगळ्यात जास्त खर्च असतो तो ऊर्जेवर होत असतो, कुठल्याही देशाचा असेल तर. सुरुवातीच्या टप्प्यात खर्च कशावर असतो? खर्च कृषी सिंचनावर असतो, त्यानंतर उद्योगावर होतो, पायाभूत सुविधेवर होता, नंतर मग एनर्जीवर वाढतो तो खर्च. तर उद्योग होता, कृषी सिंचन आणि ऊर्जा होतो. चलनवाढ 5.2%. आता मुख्य भर काय? दारिद्र्य निर्मूलन आणि स्वावलंबन. एकत्रची जी निवडणूक होत्या त्याच्यामध्ये गरिबी हटावची घोषणा दिली होती आणि दारिद्र्य निर्मूलन आणि स्वावलंबन हे पाचव्या पंचवार्षिक योजनेचा मुख्य भर होता. लक्षात ठेवा, दारिद्र्य निर्मूलन आणि स्वावलंबन. लक्ष होतं 4.4% आणि साध्य झाले 4.8%. म्हणजे ही योजना यशस्वी आहे. राज्यामध्ये महत्वाच्या घटना कुठल्या घडलेल्या आहेत? तर 1974 ची अणुचाचणी, पहिली पोखरण चाचणी. राजा रामण्णा त्याचे हेड होते आणि बुद्धा स्माइलिंग नावाचा त्याचा कोडवर्ड होता. सायरस अणुभट्टी मधलं प्लुटोनियम वापरण्यात आलं होतं. त्याच्यानंतर मग भारतावर निर्बंध घालायला सुरुवात झाली. 74च्या अणुचाचणी केल्यानंतर आपल्याला माहित होतं ना आता आपण स्वावलंबी झालेलं आहे. आपलं कुणी काय मदत नाही गेली तरी आपण स्वतः सस्टेन होऊ शकतो. त्यामुळे आपण आता अणु ऊर्जेमध्ये सक्षम बनलो. 74ला सायरस अणुभट्टी मधला प्लुटोनियम वापरला होता आपण आणि पहिली अणुचाचणी केली होती 18 मे 1974. त्यावेळेस पौर्णिमा होती. हा प्रश्न सुद्धा विचारलेला आहे. 18 मे बुद्ध पौर्णिमा होती त्या दिवशी असा प्रश्न पण आहे विचारलेला. त्यामुळे बुद्ध स्माइलिंग नावाचा कोडवर्ड वापरला होता. बुद्ध पौर्णिमेच्या दिवशी ते केलं होतं. त्यानंतर सिक्कीम 26 एप्रिल 1975 36व्या घटना दुरुस्तीने सिक्कीमच्या भारतात विलिनीकरण आणि सिक्कीमला राज्याचा दर्जा दिलेला. आता सिक्कीमसाठी 35 आणि 36वी घटना दुरुस्ती महत्वाची. 35 आणि 36 या दोन्हीने सिक्कीमचं भारतात विलिनीकरण करण्यात आलं आणि सिक्कीमला
राज्याचा दर्जा दिलेला आहे. 42वी घटना दुरुस्ती याला मिनी कॉन्स्टिट्यूशन असं म्हटलं जातं. अजून एक लक्षात ठेवा की 5वी पंचवार्षिक योजना जी होती ना ती जीडीपीवर आधारित मोजायला सुरुवात केली होती आपण. ग्रोथ रेट जो आहे आधारित ठरवला. आधी एनएनपी नेट नॅशनल प्रोडक्ट याच्यावर ठरवला जायचा. आधी एनएनपी आधारित होता. तिथे लिहिलंय बघा योजनेचे उद्दिष्ट. 5व्या पंचवार्षिक योजनेच्या पासून वार्षिक वृद्धी दराचे लक्ष्य जीडीपी आधारित करण्यात आले. त्याच्यावर लिहा. याआधी एनएनपी आधारित. एनएनपी माहिती आहे ना, नेट नॅशनल प्रोडक्ट. त्याच्यावर डॅश करून लिहा. याआधी एनएनपी आधारित होता. तिथंच लिहिलं तरी चालेल. तुम्ही योजनेची उद्दिष्ट आहेत ना तिथे लिहिलं तर अजून जास्त इफेक्टिव्ह राहील. लिहून घेतील ते तिथं. याआधी एनएनपी आधारित होता. एनएनपी नेट नॅशनल प्रोडक्ट. आता 42वी घटना दुरुस्तीवर अजून प्रश्न नाही आलेला. मात्र हे लक्षात ठेवा, संसद संमतीची तारीख त्याची 2 नोव्हेंबर 1976 दिलंय पुस्तकात. आणि त्याला लागू कधी झालेले तर 77 मध्ये झालेले 1 एप्रिल 1977. त्याला बॉक्स करून लक्षात ठेवा. अजून नाही विचारलेली आयोगाने तारीख, पण कदाचित पुढे विचारलं जाऊ शकते. त्याला मिनी कॉन्स्टिट्यूशन म्हटलं जातंय, त्यामुळं पुढे विचारण्याची शक्यता आहे. एक एप्रिल 1977. बघा, पुढची जी घटना होती ती आणीबाणीची होती. आणीबाणी ज्यावेळेस आली त्यानंतर लगेच त्यांनी 20 कलमी कार्यक्रम, पंचवर्षीय योजना बाजूला सोडली आणि 20 कलमी कार्यक्रम जाहीर केला. पहिला 20 कलमी कार्यक्रम. राष्ट्रपती फखरुद्दीन अली अहमद होते त्यावेळेस. त्यांनी 352 कलमान्वये 25 जून 1975 ला आणीबाणी घोषित केली. ही तारीख महत्वाची आहे. या दोन्ही तारखा महत्वाच्या. 42वी घटना दुरुस्तीची तारीख आणि आणीबाणीची तारीख 25 जून 1975. आणि त्याच्यानंतर लगेच दुसऱ्या दिवशी 20 कलमी कार्यक्रम 26 जून 1975 ला लागू केला. दोन्ही तारखा महत्वाच्या आहेत, पाठच करा ते. 25 जून 1975 ला आणीबाणी लागू केली आणि त्याच्या दुसऱ्या दिवशी 26 जून 1975 ला राबवण्यास सुरुवात केली. 1976-77 मध्ये भारताचा व्यापार तोल अनुकूल राहिला आहे. त्यावेळेस किती होता? 100 कोटी होता. 104 कोटी होता. आता किती आहे? 68 कोटी. हे दोन्ही आकडे लक्षात ठेवा. दोनच वेळा अनुकूल राहिलेला आहे. 104 कोटी आणि इथं 68 कोटी. 72-73 ला 104 तिथं लिहून टाका. परत तिकडे 76-77 लिहायचं आणि इकडे परत 72-73 लिहायचं. जरी लक्षात राहिलं ना तिकडे तरी इकडे लक्षात राहील. 104 कोटी.
त्यानंतर 16 एप्रिल 1976 महत्वाचं आहे, त्यावेळेस पहिलं लोकसंख्या धोरण जाहीर करण्यात आलं होतं इंदिरा गांधीच्या काळात. ते सुधारित करून 1977ला जनता सरकारनं सुधारित नवीन लोकसंख्या धोरण जाहीर केलं. त्यानंतर ग्रामीण भागात राबवली जाणारी ट्रायसेम, ट्रेनिंग ऑफ रुरल युथ फॉर सेल्फ एम्प्लॉयमेंट, जी पुढं सुवर्ण जयंती ग्रामीण रोजगार योजनेमध्ये वर्ज झाले होते. ट्रायसेम. त्यानंतर ICDS इंटिग्रेटेड चाइल्ड डेव्हलपमेंट स्कीम 2 ऑक्टोबर 1975. आता ही जी आहे ती अंगणवाड्यांसाठी आणि आपला जो बालविकास अधिकारी तो ICDS अंतर्गतच नेमला जातो. या स्कीम अंतर्गतच बालविकास प्रकल्प अधिकारी नावाची पोस्ट सुरू झालेली आहे. तर DDP वगैरे एका खाली एक लिहून घ्या. DPP डॉट प्रोन एरिया प्रोग्राम 1973चा आहे. नंतर DDP 1977-78चा आहे. नंतर किमान गरजा कार्यक्रम मिनिमम नीड प्रोग्राम, मिनिमम नीड प्रोग्राम किमान गरजा 1974चा आहे. किमान गरजा मिनिमम नीड प्रोग्राम 1974चा आहे. किमान गरजा कार्यक्रम. प्रौढ शिक्षणाचं आपण HRD मध्ये बघितलं. 1978ला नॅशनल अडल्ट एज्युकेशन प्रोग्राम 15 ते 35 वयोगटातील 10 कोटी निरक्षरापर्यंत पुढल्या 5 वर्षात शिक्षणाच्या सुविधा पोहोचवणे. आता हे टार्गेट 10, 8, 7 असं कमी कमी होत गेलेलं आहे, कारण संख्या पण कमी राहील ना निरक्षरांची. नंतर 2 ऑक्टोबर 1975ला RRB ची स्थापना करण्यात आली. कृषी आणि ग्रामीण उद्योगांना वित्त पुरवठा करणे. 26 सप्टेंबर 1975ला बँका स्थापन झाल्या. त्याच्या आधीच झाल्या होत्या. ऑक्टोबरला ही स्कीम सुरू झाली होती. HDFC तर माहितीच आहे तुम्हाला. हसमुखभाई पारेख यांनी HDFC ची स्थापना 1977 मध्ये केली. हाऊसिंग डेव्हलपमेंट अँड फायनान्स कॉर्पोरेशन. ही जी बँक होती ती मुख्यतः होम लोन देण्यासाठी स्थापन करण्यात आली होती. पुढं सरकती योजना 78 ते 80. आता परत राजकीय अस्थिरता सुरू झाली. इंदिरा गांधी त्यांना सत्तेवरनं खाली खेचण्यासाठी जनता सरकार सत्तेत आलं. स्वतः इंदिरा गांधी पडल्या होत्या त्यावेळेस, आणि परत एक आघाडीचं सरकार स्थापन झालं. ते जनता पक्षाचं तुम्ही बघितलं असेल. त्याच्यामध्ये जनसंघ होता, त्यानंतर त्यावेळेसचा लोकदल होता, समाजवादी पक्ष होता, बाकीचे छोटे मोठे पक्ष बरेच होते. तर त्या सगळ्यांनी एकत्रित संघटना काँग्रेस सुद्धा होतं त्यामध्ये, जे त्याच्यापासून फुटलेलं होतं मोरारजी देसाईचं. तर हे सगळ्यांनी एकत्रित येत जनता सरकार स्थापन केलं होतं. सुरुवातीला मोरारजी देसाई त्याचे पंतप्रधान होते. त्यानंतर चरण सिंग हे पंतप्रधान पदावर आले. 1-1 वर्ष दोघांना पण मिळालं. सरस्वती योजना इथं पर्यंत आहे पासून जानेवारी 1980 आहे. तिथे तुमच्या तिथं लिहिलेलं आहे. तेच उपाध्यक्ष लकडावाला, आणि लकडावालांच प्रतिमान होतं. ते लकडावालाने प्रतिमान ते गुन्नार मेंढल, गुन्नार मेंढल यांच्यातलं काय लक्षात ठेवायचं, तर त्यांचं पुस्तक इंडियन इकॉनॉमिक प्लॅनिंग इन इट्स बॉर्डर सेटिंग नावाचं जे पुस्तक आहे ते लक्षात ठेवा. त्या पुस्तकात त्यांनी भारतीय अर्थव्यवस्थेच्या प्रश्नांचे पुस्तक विश्लेषण केलं होतं, आणि त्या पुस्तकाच्या आधारे लकडावाल्यांनी मसुदा तयार केला. मसुदा लकडावालानेच तयार केला होता, आणि उपाध्यक्ष ते स्वतःच होते. जे प्रतिमान होतं ते लकडावालाचं नव्हतं डायरेक्ट. त्या एशियन रामाच्या पुस्तकातला जो टॉपिक आहे इंडियन इकॉनॉमिक प्लॅनिंग इन इट्स बॉर्डर सेटिंग, त्याच्यावरनं त्यांनी तो प्लॅन तयार केला होता. आता
जनता योजना आहे. जनता योजनेची आयडिओलॉजी कशी असणार आहे? जरी ह्याच्यामध्ये जनसंघ असला तरी जनसंघ त्यावेळेस कमकुवत होता. आता सारख्या भाजपासारखा तो जास्त स्ट्रॉंग नव्हता. त्याच्यामधले जे नेते होते ते समाजवादाच्या जवळच होते. ग्रामविकास समाजवाद जनता पक्ष जो होता त्यावेळेसचे राम मनोहर लोहिया असतील, जयप्रकाश असतील. कारण इंदिरा गांधीचं सरकार पाडण्यामध्ये सगळ्यात जास्त महत्वाची भूमिका होती जीपीची. जीपीचं आंदोलन झालं नसतं तर आणीबाणी आली नसती किंवा मग सरकार पण पडलं नसतं. त्यामुळं हे जे होतं ते लेफ्ट बाजूने थोडं झुकलेलं सरकार होतं. जर ह्याच्यामध्ये भाजप दिसला असेल, भाजपमध्ये त्यावेळेस जनसंघ दिसत असला तरी पण त्याची ताकद खूप कमी होती. नंतर ज्यावेळेस भाजप आलं वेगळं होऊन 80 नंतर, त्यावेळेस दोनच जागा त्यांच्या निवडून आल्या होत्या. म्हणजे त्यांची ताकद कमी होती. त्यामुळे हे जे सरकार होतं ते लेफ्ट आयडिओलॉजी होतं. त्यामुळे त्यांनी काय केलंय, आता त्यावेळेस काय काय झालं होतं, 79चं तेलाचं संकट आपण मागे बघितलं होतं. राजकीय क्रांती झाली होती. त्यानंतर अशोक मेहता समिती सगळ्यात महत्वाची. 77 मध्ये ही समिती नियुक्त करण्यात आली होती. पंचायत राजमध्ये त्यांनी द्विस्तरीय पंचायत राज वगैरे सांगितलं होतं, ते आपण पंचायत राजमध्ये बघितलेलं आहे. आता हे जे होतं ते कशावर आधारित होतं, तर समाजवादावर आधारित होतं. त्यामुळे त्यांनी डिस्ट्रिक्ट इंडस्ट्रियल सेंटर सुरू केले 1 मे 1978. आणि मागच्या प्रश्नपत्रिका घ्या, प्रत्येक प्रश्नपत्रिकेमध्ये हा प्रश्न विचारलेला आहे, थोडंफार चेंज करून. 1 मे 1978 खूप वेळा प्रश्न विचारलेला आहे. डिस्ट्रिक्ट इंडस्ट्रियल सेंटरची स्थापना कधी झाली? 4 ते 5 वेळा सापडेल तुम्हाला राज्यसेवेच्या मुख्य परीक्षेतच विचारलेला मागच्या 8 वर्षात. 2 वर्षात एकदा प्रश्न विचारलेलाच असतो आणि सेम प्रश्न विचारलेला. हा काय हा साल कधी 79 करतात, कधी 1 मे आजूबाजूचे ऑप्शन देतात, किंवा कधी विधानात दिलं तरी 79 देतात डायरेक्ट. तर आपल्याला वाटतं की 79 पर्यंत होतं ते. 79 महत्वाचा पिरियड आहे ना जनता सरकारच्या काळाचा, त्यामुळे आपल्याला वाटतं की 79 असेल, म्हणजे 78 ला. आता बघा तुम्ही एससी एसटी असतील तर 35% पर्यंत सबसिडी मिळते त्याच्यामध्ये. जर तुमचा प्रस्ताव घेऊन गेला तुम्ही जिल्हा उद्योग केंद्राकडे, तर कुटीर उद्योग असेल किंवा लघु उद्योग असेल त्यांना मदत करणं हे जिल्हा उद्योग केंद्र आहे. नंतर नॅशनल फूड फॉर वर्क प्रोग्राम, फूड फॉर वर्क प्रोग्राम ही रोजगार आणि अन्न पुरवणारी योजना होती. त्यासोबतच त्यांनी अंत्योदय मदत योजना काढली. अंत्योदय मदत योजना काय, तर ते गरीबातले गरीब 5 कुटुंब आहेत ते गावातले ओळखले जायचे आणि त्यांना वित्तीय मदत केली जायची. हे 3च महत्वाची योजना आहेत. त्यांना परत टाइमच मिळाला नाही, ह्यांचेच आपापसात भांडणं होते आणि ते सरकार पाडून परत ह्यांना, ह्यांच्या जागी चरण सिंग हे सत्तेवर बसले. मोरारजी देसाईची इच्छा पूर्ण झाली, त्यांना बऱ्याच वर्षापासून पंतप्रधान व्हायचं होतं. ते काही एका वर्षासाठी का असं नाही ते त्या पदावर बसले. तिथे लिहून घ्या, प्रत्येक खेड्यातील 5 कुटुंबांना, पुस्तकात नाही दिलेलं वाटतं ते. वित्तीय मदत आहे ना ते प्रत्येक खेड्यातील 5 गरीब कुटुंबांना अंत्योदयमध्ये, जर डिटेलमध्ये अजून गेले तर प्रत्येक खेड्यातील 5 गरीब कुटुंबांना वित्तीय मदत दिली जायची. आता गरीब आठावर बऱ्याच वेळा कन्फ्युजन होतंय तुमचं, त्यामुळे आपण एकदा एका साईडला लिहून घेऊया. 26 योजनेच्या बाजूला जागा आहे ना तिथे लिहून घ्या. 1971ची निवडणूक, हे पण बऱ्याच वेळा प्रश्न आला. गरिबी हटाओ घोषणा इंदिरा गांधीने दिली होती. नंतर 5वी योजना, 5वी पंचवर्ष, गरिबी निर्मूलन प्लस, त्यावेळेस काय होतं, स्वावलंबन. 6वी पंचवर्षी मध्ये काय, गरिबी निर्मूलन तर आहेच, प्लस आता इथे काय, रोजगार आहे. रोजगार निर्मिती.
आता 11वी 12वी मध्ये बऱ्याच वेळा विचारलेलं आहे. स्थैर्य असं आर्थिक वाढ वगैरे 5व्या 6व्या मध्ये पण जवळ आहे, त्यामुळे विचारलं जाऊ शकते. हा सुशील, एक नंतर 1 वाजेपर्यंत लेक्चर आहे माझं. हा चालतं, ये मग ये. मी तिसऱ्या फ्लोअरवर येत आहे. आरंभ कक्ष कुठे आहे विचार. हा, हे लिहून घेतलं. आता राजकीय घडामोडीमध्ये बघा, ऑपरेशन ब्लू स्टार. आता ह्याच्याविषयी माहिती आहे तुम्हाला. भिंद्रनवाले आणि कुलदीप सिंग ब्रार, द्वार झाले ब्रारले, यांच्या नेतृत्वाखाली सशस्त्र कारवाई झाली होती. आता आता सध्या पण हा मुद्दा चर्चेचा आहे. खलिस्तान, त्यावेळेस पंजाब मधले काही फुटीरतावादी होते, ते खलिस्तान नावाने वेगळा देश मागत होते. त्यामुळं तिथं परत सैनिकी कारवाई करावी लागली आपल्याला. आणि ते जे सुवर्ण मंदिर आहे, त्यावेळेस जे अमृतसरचं सुवर्ण मंदिर होतं, ते या कारवाईमध्ये बरेच त्याला नुकसान झालं. ते परत त्याला परत रिकन्स्ट्रक्ट केलेलं आहे. त्यावेळेस ऑपरेशन ब्लू स्टार नावाचं मोहीम राबवली होती. कुलदीप सिंग ब्रार हे त्याचे प्रमुख होते. आणि या सशस्त्र कारवाईमध्ये त्या भिंद्रनवाल्याची परत हत्या करण्यात आली. ऑपरेशन ब्लू स्टारचं जे काळ आहे ते 3 ते 6 जून, 3 दिवसाचं, 1984चा. आणि ज्यामुळेच पुढं इंदिरा गांधीची हत्या झालेली आहे, या ऑपरेशनमुळेच. अकाल तख्त आहे ना त्या मंदिरात. भोपाळ गॅस दुर्घटना 23 डिसेंबर 1984 ला भोपाळ मधल्या युनियन कार्बाइड लिमिटेड या कंपनीला आयसोसायनाइड नावाच्या विषारी वायूची गळती झाली होती 1984. ते आता त्याच्यामध्ये कसं आहे, बरेच लोक निगोशिएशन करायला होते, म्हणजे सत्तेत असतात किंवा पॉवर मध्ये असतात, त्या गोष्टी मागच्या सांगतात बऱ्याच. ते त्यावेळेस असतील आणि बरेच लोक होते तिथं निगोशिएशन करायला जायला. त्यातलं त्या यांचं नाव आठवत नाही, त्यांना गोळी मारली होती, ते शहीद झाले होते तिथं, त्यांची बॉडी तिथंच पडून होती. थांबा मी सांगतो तुम्हाला. हे वॉरेन अँडरसन हे लक्षात ठेवा. ह्याचा जो मुख्य आरोपी होता युनियन कार्बाइड लिमिटेडचा, वॉरेन अँडरसन, हे नाव लक्षात ठेवा. वॉरेन अँडरसन 2014 मध्ये याचा मृत्यू झाला अमेरिकेनं. भारताला त्याचं हस्तांतरण दिलंच नाही. हा तरी म्हणलं
मध्यरात्री नाही. तिथे त्या ह्याच्या पुस्तकात आहे ना, आपले इथले एक सर आहेत, त्यांच्या पुस्तकात आहे की मी त्यावेळेस माझी ट्रेन नुकतीच पुढे गेली होती आणि मी त्यामधून वाचलो. 2च्या रात्री माझी ट्रेन भोपाळमध्ये होते. आपले चाणक्य मंडळचे सर आहेत ते, अविनाश धर्माधिकारी सरांनी त्यांच्या पुस्तकात दिले. हा, किती लोक मेली होते बघा त्यामध्ये. नॉन फेटल इंजुरी म्हणजे मृत्युमुखी न पडलेला आकडा जो आहे ना, तो 5 लाखाच्या वर आहे. 5.5 लोकांना अफेक्ट झाला होता. म्हणजे हा आकडा सरकारी नाही, सरकारी आकडा कमीच असते. 5.5 लाख लोकांना अफेक्ट झालं होतं त्याचं. आणि 20,000च्या आसपास लोक मेले. म्हणजे फॅटल इंजुरी 20,000 आणि 5.5 लाख लोकांना इनडायरेक्ट इफेक्ट झाला होता याचा, भोपाळ दुर्घटनेचा. अजून मी तुम्हाला काय सांगत होतो दुसरं, ते मृत्यू झाला होता ब्लू स्टार. त्यावेळेस 83 जवान शहीद झाले होते. त्याच्यामध्ये ते एका पोलिसांचं नाव सांगतो. त्यावेळेस आहे ना, पॅराशूट रेजिमेंटनं डायरेक्ट सैनिक उतरवली होती आणि जे जेलसी भरार होते ते दिल्लीला चालले होते. त्यांना फोन करून इंदिरा गांधीने सांगितले की जर तुम्ही आजच्याच इकडे येऊन मोहीम नाही राबवली तर पंजाब हातात निघून जाईल. कारण आतमध्ये पूर्ण साठा वगैरे खलिस्तानी दहशतवाद्यांनी ठेवला होता आणि त्यांना पूर्ण पंजाबच्या लोकांना भडकवायला त्यांनी सुरुवात केली होती. जर सिव्हिल वॉर झाला असता तर बऱ्याच लोकांचा त्यामध्ये मृत्यू झाला असता. त्यामुळं जास्त लोकांना सहानुभूती मिळवायच्या आधी ही कारवाई करायची होती. त्याच्यामध्ये अकाल तख्तचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं होतं आणि त्यामुळे मग परत इंदिरा गांधीची जी हत्या झाली होती त्या अकाल तख्ताला झालेल्या नुकसानीमुळे झाली होती. नाही, ह्याच्या डिटेलमध्ये जाण्याची काही गरज नाही आपल्याला. जरी आलं तरी ते काय विचारणार नाही कोण आपण. पण त्यांची बॉडी अशी पडलेली होती बऱ्याच वेळापर्यंत. इंदिरा गांधीचं जे पुस्तक आहे ना प्रफुल्ल जयकरचं, त्याच्यामध्ये लिहिलेलं आहे. वेळ असेल तर तसं पुस्तक आता जे 2024 ची तयारी आहे तर इंदिरा गांधीवरचं वाचा. ते जास्त काम आले आणि रिलेटिव्ह पण आहे आधुनिक भारताच्या इतिहासावर. जर पुढे तुम्हाला युपीएससी वगैरे करायचं असेल तर अजून जास्त फायदेशीर आहे. तर 82 मध्ये बघा सालेम लोह पोलाद उद्योग सुरू करण्यात आलं. 82 मध्येच विशाखापट्टणम लोह पोलाद उद्योग सुरू करण्यात आलं. विजाक स्टील नावाने त्याचं ब्रँड नेम होता. नंतर IRDP इंटिग्रेटेड रुरल डेव्हलपमेंट प्रोग्राम. IRDP कधीच आहे? 80च आहे. IRDP हे स्वयंरोजगारावर आहे आणि स्वयंरोजगारावर जे आहे ते सुवर्ण जयंती रोजगार योजनेमध्ये विलीन झालेले आहे. STIMDC, सिट्रा, ट्रायसेम, IRDP, मिलेनियम वेल स्कीम, DWCRA, गंगा कल्याण योजना, हे सगळ्या परत सुवर्ण जयंती ग्राम रोजगार योजनेमध्ये विलीन झालेले आहेत. 1999 ला जे आले होते SGSY. आता पण प्रश्न विचारला होता वाटते कालच्या परीक्षेत. 1980 ला NREP. आता NREP काय? रोजगार योजना आहे. ही मजुरी रोजगार आहे. स्वयंरोजगार आणि मजुरी रोजगारामध्ये फरक आहे.
मजुरी रोजगार आहे 1980 ला, त्यामुळे हे कुठं जाईल? NREP आणि RLEGP या दोन्हींना एकत्रित करून कुठली योजना सुरू झाली? जवाहर रोजगार योजना कशामध्ये? जवाहर रोजगार योजना सुरू झाली असणार. DWCRA, आता ही डेव्हलपमेंट ऑफ वुमन चाइल्ड, या दोन्हीच्या वर फोकस करून डेन्मार्कच्या मदतीने सुरू झालेले, ही पण स्वयंरोजगारामध्ये विलीन झालेली आहे. RLEGP भूमिहीन लोकांना रोजगार देणारे, NREP आणि RLEGP हे दोन्ही एकत्रित करण्यात आले. परत स्वयंरोजगार, स्वयंरोजगाराला बँक कर्ज देतं आणि तुम्ही स्वतःचा उद्योग स्वतः स्थापन करायचं असतं. मजुरी रोजगारामध्ये सरकार तुम्हाला मजुरी रोजगार देतं आणि पगार देतं. डेअरी डेव्हलपमेंट प्रोग्राम मागे बघितलेला आहे. एक्झिम बँक, अलेक्झांडर आणि टंडन समिती. अलेक्झांडर समिती कुठे बघितली आपण? मध्ये, बरोबर आहे का? त्याच्यानुसार एक्झिम बँकेची स्थापना झालेली आहे. नाबार्डची स्थापना 12 जुलै 1982 ला शिवरामन समितीच्या शिफारसीनुसार. ग्रामीण पतपुरवठा समिती होती शिवरामन, त्या समितीच्या शिफारसीनुसारच या नाबार्डची स्थापना झालेली. नाबार्ड रिफायनान्स करणारी संस्था आहे. 1 जानेवारी 1982 आणि 12 जुलैला नाबार्ड. बँकेचं दुसरं राष्ट्रीयकरण, हे तारीख लक्षात ठेवा, 15 एप्रिल 1980. ज्या बँकेच्या ठेवी 200 कोटीपेक्षा जास्त, अशा 6 बँकेचे राष्ट्रीयकरण करण्यात आलेले. आता 7वी पंचवार्षिक योजना, ह्याच्यामध्ये इंदिरा गांधीची हत्या झाली होती मागच्या कारणामुळे. पुस्तक 7वी पंचवार्षिक योजना 1985 ते 90च्या दरम्यान सुरू झाली. अध्यक्ष कोण होते? राजीव गांधी. इंदिरा गांधीची तोपर्यंत हत्या झाली होती मागच्या कारणामुळे. त्यांचे बेद सिंग, सतवंत सिंग, त्यांचे जे बॉडीगार्ड होते त्यांनीच त्यांची हत्या केली. त्याच्यानंतर राजीव गांधीला सत्तेवर काय बसायचं नव्हतं. राजीव गांधी त्यावेळेस कमर्शियल पायलटचं लायसन्स घेतलं होतं आणि हा त्यावेळेस कोलकात्याच्या पुढे होता. राजीव गांधी त्यावेळेस ते राजधानीत पण नव्हते. त्यावेळेस त्यांच्या मृत्यूची सुद्धा गोष्ट त्यांना सांगितली नव्हती. पण येताना कलकत्त्यामधले जे झेंडे होते ते अर्ध्यावर फडकत होते, त्याच्यावर त्यांनी अंदाज घेतला की तिथं डेथ झाली असेल. आणि इंदिरा गांधीला हॉस्पिटलमध्ये नेल्यानंतर सुद्धा 3 तास ते जिवंत होत्या, म्हणजे पूर्ण मॅगझिन रिकामी केली होती एकदम जवळ मारून सुद्धा. ते पुपुल जेकरचं पुस्तक तुम्ही वाचा, म्हणजे ते असं खरं घडलं असं वाटतंय पुस्तक वाचताना सुद्धा. तर राजीव गांधीला त्यावेळेस बळच सत्तेवर बसवण्यात आलं होतं. 84 नंतर, म्हणजे जी 85ची योजना आली त्यावेळेस अध्यक्ष राजीव गांधी होते. 89ला परत सरकार पडलं. नॅशनल फ्रंटचं सरकार VP सिंगच्या नेतृत्वाखाली 89ला सत्तेत आलं होतं. त्यामुळे पुढचे जे अध्यक्ष आहेत ते VP सिंग आहेत. आता ह्याचं लक्ष आणि साध्य बघा, 5वी ते 8वी सगळे यशस्वी आहेत. पहिली आणि 5वी ते 8वी हे यशस्वी आहेत. पहिली आणि 5वी ते 8वी हे यशस्वी योजना आहेत. उपाध्यक्ष कोण आहेत? तर मनमोहन सिंग 87 पर्यंत होते. त्यानंतर P शिवशंकर आणि माधव सिंग सोळंकी, आणि परत पुढं रामकृष्ण हेडगे, माधव सिंग सोळंकी सुद्धा होते. म्हणजे 4 उपाध्यक्ष होते. आता प्रतिमान कोणचं आहे? तर राजीव गांधीच्या काळात ब्रह्मानंद आणि वकील आहे. इंदिरा गांधीच्या काळात ॲलन अशोक रुद्र आहे. इथं ब्रह्मानंद वकील आहे. आता मुख्य भर होता उत्पादक रोजगार निर्मिती. चलनवाढ 7.5% होती आणि अन्नधान्य 171 मिलियन टन पर्यंत गेलं होतं.
बघा, महालनोबिस काय सांगत होतं की भांडवली वस्तूवर गुंतवणूक केली पाहिजे. ॲलन मान अशोक रुद्र काय म्हणत होता, कधी भांडवली करा, कधी ग्राहक करा. कशावर? ते 4-5 ज्या मॅक्रो इकॉनॉमिक्स मधले फॅक्टर आहेत त्याचा विचार करू. मात्र आता हा जो ब्रह्मानंद वकील होता त्याने काय सांगितलं की उत्पादक वेज गुड्स कडे वळवा द्या, वेज गुडचं उत्पादन करा. म्हणजे हा कायमचा त्यांनी प्रश्न सोडवला. तुम्ही लिहू शकता मालनोबीस भांडवली, ॲलन मान अशोक रुद्र परिस्थितीनुसार, आणि हा जो होता ब्रह्मानंद वकील ह्याने काय सांगितलं की उत्पादक वस्तू. ग्राहक वस्तू कडे वळवा, इथे ग्राहक वस्तूकडे भर दिला. आता राजीव गांधी होता की नव्या युगाची सुरुवात होती. म्हणजे योगायोग तसा होता, त्याचं विजन होतं ते ग्लोबलायझेशन कडे जात होतं. ते त्याच्या आई आणि आजोबासारखा नव्हता. आई आणि आजोबाचं कसं होतं, समाजवाद जास्त, देशाच्या आतमध्येच बऱ्याच गोष्टी उत्पादन करायच्या आणि आपण आयात वाढवायची, कमी करायची, निर्यात वाढवायची. पण त्याच्याकडे जास्त लक्ष न देता आपण ह्याच्यामध्ये त्यांनी काय विचार केला, ग्लोबलायझेशन आणलं पाहिजे. त्यामुळे त्यांनी पहिल्यांदा टेक्नॉलॉजी आणली. नंतर जे नियोजन आहे ते सायन्स टेक्नॉलॉजी क्षेत्रात सूचकात्मक केलं. त्या ठिकाणी त्यानं मग आदेशात्मक नियोजनाची पद्धत कमी करायला सुरुवात केली होती. विज्ञान तंत्रज्ञान क्षेत्रात सूचकात्मक नियोजन सुरू केलं. खाजगी क्षेत्राच्या विकासास प्रोत्साहन देणारा पहिला पंतप्रधान हा राजीव गांधी होता. त्यानं खाजगी क्षेत्राला सुद्धा प्रोत्साहन दिलं होतं. त्यामुळे त्या ब्रह्मानंद वकील मॉडेल आहे त्याला वेज गुड मॉडेल असं सुद्धा म्हटलं जातं. त्याच्यावर प्रश्न आलेला आहे. ब्रह्मानंद वकील मॉडेल जे आहे गुंतवणुकीचं, त्याला वेज गुड मॉडेल असं सुद्धा म्हटलं जातं, हे लक्षात ठेवा. आता ही जी योजना आहे त्याला रोजगार निर्मिती जनक योजना असं म्हटलं जातं. उत्पादक रोजगार निर्मिती, रोजगार निर्मिती जनक योजना. आता मागचं जे होते 6वी योजना त्याच्यामध्ये काय होतं, बर दारिद्र्य निर्मूलन आणि रोजगार निर्मिती. त्याच्या आधीची जी होती ती दारिद्र्य निर्मूलन आणि स्वावलंबन. त्याच्या आधीची जी होती ती 3 वार्षिक योजना, त्याचं स्वावलंबन होतं. इथपर्यंत आपण कनेक्ट करू शकतोय. आता 85 मध्ये डिगभर योजना आलेली आहे. म्हणजे या काळात 85 मध्ये इंदिरा आवास योजना आहे, त्याच्या आधी 83 मध्ये RLGP, 89 मध्ये जवाहर रोजगार योजनेमध्ये ती इंदिरा आवास योजना सुरुवातीला 83 मध्ये RLGP अंतर्गत आली होती. 89 ला जवाहर रोजगार योजनेमध्ये समाविष्ट झाली. 85 कट करा. 96 ला त्याला स्वतंत्र योजनेचा दर्जा दिला इंदिरा आवास योजनेला. आतापर्यंत स्वतंत्र राबवली जात होती. मात्र नरेंद्र मोदीने काय केलं, 2016 ला PM आवास योजना ग्रामीण, PM आवास योजना शहरी. आधीची जी इंदिरा आवास योजना होती ती ग्रामीण भागासाठीच होती. मात्र नवीन जी PM आवास योजना आणली ती शहरी आणि ग्रामीणसाठी वेगवेगळे. तर 2016 मध्ये प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण आणि शहरी भागासाठी वेगळी, शहरी अशा दोन योजना आणलेल्या आहेत. लाभार्थी कोण आहेत इंदिरा आवास योजनेचे? SC ST, गरीब, दिव्यांग, वेठबिगार, वीर मिळणारे सैनिक, माजी सैनिक आणि अल्पसंख्याक. आता हे आपल्याला लक्षात ठेवायचे जरी नसली तरी, कारण त्याच्यावर प्रश्न विचारले जाऊ शकतात. आता कपाटचं लॉंग फॉर्म लक्षात ठेवा. आतापर्यंत नाही विचारलं पण विचारलं जाऊ शकते. काउन्सिल फॉर ऍडव्हान्समेंट तुमच्या पुस्तकात आहेच. काउन्सिल फॉर ऍडव्हान्समेंट ऑफ पीपल्स ऍक्शन अँड रुरल टेक्नॉलॉजी. आता ही कशावर होतं? ग्रामीण भागातल्या टेक्नॉलॉजीवर भर देणारी योजना होती कपाट. काउन्सिल म्हणजे काय? परिषद. कशासाठी स्थापन केलेली? ऍडव्हान्समेंट ऑफ पीपल्स ऍक्शन. लोकांमधील टेक्नॉलॉजी बद्दल जागरूकता वाढवायची, त्यासोबतच नवीन नवीन तंत्रज्ञान आणि सुविधांच्या माध्यमातून ग्रामीण भागातले प्रश्न सोडवायचे. 1986 ला आलेली योजना आहे ही. पंतप्रधान कोण आहे? राजीव गांधी. राजीव गांधीचा कल आधीपासून टेक्नॉलॉजीकडे जास्त होता. त्यामुळे त्याने कपाट योजना आणलेली. कपाट योजनेबद्दल काय विचारू शकतात ते? एकतर त्याचं वर्ष कोणतं आहे, कुणाच्या काळात आली आणि कशावर होती ती. तर ती ग्रामीण भागासाठी आहे फक्त, हे लक्षात ठेवा. कपाटचा आणि शहराचा काही संबंध नाही. कपाट काउन्सिल फॉर, लॉंग फॉर्म सुद्धा त्याचा विचारला जाऊ शकतो, ऍडव्हान्समेंट ऑफ पीपल्स ऍक्शन अँड रुरल टेक्नॉलॉजी. तर मिलेनियम वेल स्कीम, दशलक्षी विहीर योजना 1986 ला सुरू झाली होती. दशलक्षी विहीर. आता
ह्याच्यामध्ये 5 एकर पेक्षा कमी असणारे सीमांत शेतकरी, 2 हेक्टर पेक्षा कमी असणारे म्हणजे 5 एकर पेक्षा कमी लघु आणि सीमांत शेतकरी, SC ST आणि वेठबिगारी जे मुक्त मजूर आहेत त्यांना विहीर काढून देणे. आता EMW स्कीम कशा मार्फत राबवली जायची? आपल्या पंचायत समिती मार्फत राबवली जायची. आतापर्यंत त्याला अनुदान दिले जात होते. जवाहर रोजगार योजना 89 ला, मग अशी सांगितलं तुम्हाला. NREP 1980 ची, RLGP 1983 ची. NREP आणि RLGP हे दोन्ही योजना कोणत्या आहेत? मजुरी रोजगार योजना आहेत. नॅशनल रुरल एम्प्लॉयमेंट प्रोग्राम आणि रुरल लँडलेस एम्प्लॉयमेंट जनरेशन प्रोग्राम, RLEGP. या दोन्हींना एकत्रित करून कुठली योजना आलेली? जवाहर रोजगार योजना. तर जवाहर नाव असलं ना तर ते ग्रामीण मध्ये, नेहरू नाव असेल तर ते शहरीमध्ये. आणि शहराच्या ज्या योजना असतात त्या मजुरी नसतात, त्या बऱ्याचपैकी स्वयंरोजगार किंवा दोन्ही मिक्स असतात. ग्रामीण भागात दोन वेगवेगळ्या योजना आहेत. ग्रामीणसाठी वेगळे, ग्रामीणसाठी जवाहर रोजगार योजना आहे मजुरी रोजगारासाठी. आणि स्वयंरोजगारासाठी कोणती आहे ग्रामीण मध्ये? स्वर्ण जयंती ग्रामीण रोजगार योजना, स्वयंरोजगार योजना. तसेच 89 मध्येच नेहरू रोजगार योजना ग्रामीण शहरी भागात मजुरी आणि स्वयंरोजगार दोन्ही एकत्रित करून सुरू करण्यात आले. जवाहर फक्त मजुरी आहे, नेहरू शहरी भागात मजुरी आणि स्वयंरोजगार दोन्ही पण आहे त्यामध्ये. 88 ला राष्ट्रीय साक्षरता मिशन, NLM नॅशनल लिटरसी मिशन. आधी आपण काय बघितलं होतं? 68 ला प्रौढ साक्षरता कार्यक्रम, राष्ट्रीय प्रौढ साक्षरता कार्यक्रम, नॅशनल अडल्ट लिटरसी प्रोग्राम, हे मिशन आहे. NLM नॅशनल लिटरसी मिशन. सुरुवात एर्नाकुलम केरळमध्ये. उद्दिष्ट काय असणार आहे? तर वयोगट फिक्स आहे 15 ते 35. हिशोब तपासणी, वाचताना आणि अर्थ, म्हणजे 3R, रिडिंग, रायटिंग आणि अर्थमेटिक, असं 3 टप्प्यावर साक्षर बनवायचं होतं. 8 सप्टेंबर 2009 ला या ठिकाणी साक्षर भारत आली. पढना लिखना अभियान वगैरे आपण बघितलेलंच आहे. दिसत नाही काय? दिसत नसेल तर काय विचारा मला. सन 1986 ला राष्ट्रीय शिक्षण धोरण, दौलत सिंग कोठारी, DS कोठारी. ही कुठलं आहे? DS कोठारीची जी समिती होती त्या समिती 6 सेटचं 86 करायचं होतं. 6 सेटला पहिलं होतं, 86 ला दुसरं आहे. नंतर खडू फळा मोहीम, ह्याच्यामध्ये काय तर खडू आणि फळा काय आहेत? वर्गातल्या बेसिक गोष्टी आहेत. त्यामध्ये वर्ग खोल्या सुद्धा आहेत. फक्त स्टेशनरीज नाही तर वर्ग खोल्या सुद्धा याच्या अंतर्गत निर्मिती केली जायची. तर जे वर्ष चुकलेले आहेत ना, मी करेक्शन करून देतो फाईल तुम्हाला, हे नका ठेवूया. राष्ट्रीय शिक्षण धोरण 1968 नुसार, 86 नुसार शाळात मूलभूत आणि पायाभूत सुविधा पुरवणे. NHB राष्ट्रीय आवास बँक, गृह कर्ज देणाऱ्या संस्थांना पुनर्वित्त पुरवठा करणे. आता ही काय रिफायनान्सिंग आहे. जसं नाबार्ड ग्रामीण भागाला एक्झिम आयात निर्यातीला आणि NHB गृह कर्जाला रिफायनान्सिंग करते. रिफायनान्सिंग म्हणजे काय? डायरेक्ट तुम्ही त्यांच्याकडनं जाऊन कर्ज घेऊ शकत नाही. NHB काय करणार आहे? SBI, महाराष्ट्र बँक, ऍक्सिस बँक यासारख्या बँकांना कर्ज देणार आणि त्या बँका पुढे होम लोन देतील. डायरेक्ट ते स्वतःच कर्ज नाही देत. CRSP सेंट्रल रुरल सॅनिटेशन प्रोग्राम, नाव लक्षात ठेवा. केंद्रीय स्वच्छता कार्यक्रम 1986 चा होता. नंतर 99 TSC झाला, टोटल सॅनिटेशन कॅम्पेन. नंतर 2003 ला निर्मल भारत आणि 14 ला स्वच्छ भारत. आता स्वच्छ भारतचे टप्पे सुरू झाले 2.0 वगैरे. आता ह्याच्यामध्ये बोफोर्स प्रकरण हे गाजलं होतं. त्याच्यामध्ये नेहरूला बऱ्याच गोष्टीचा सामना करावा लागला आणि पुढं
सरकार पडलं हे त्यासाठी भोपाळ प्रकरण कारणीभूत होतं. राज्य निर्मितीमध्ये 87 मध्ये 53 आणि 55 क्रमांकावर मिझोराम आणि अरुणाचल यांना आपण काय केलं, 71 मध्ये केंद्रशासितचा दर्जा दिला होता. 71 ला केंद्रशासितचा दर्जा आणि 87 ला 53 आणि 55 राज्य म्हणून राज्याचा दर्जा दिला. त्यानंतर 56व्या घटनादुरुस्तीनं गोव्याला केंद्रशासित प्रदेशाचा वरून राज्याचा दर्जा असं ट्रान्सफर केला. 30 मे 1987 गोवा. 56वी घटनादुरुस्ती लक्षात ठेवा. मिझोराम, 55 अरुणाचल आणि 56 गोवा. त्यानंतर बघा आपली आर्थिक परिस्थिती बिघडली होती. 2 वेळा आपण पहिल्यांदा 3 वार्षिक योजना राबवल्या होत्या, बरोबर आहे का? 66 ते 69. आता आपण 2 वार्षिक योजना राबवलेली आहेत. आर्थिक परिस्थिती बिघडली असल्यामुळं त्यावेळेस जे सरकार होतं ते सुद्धा आघाडीच होतं. चंद्रशेखर राव म्हणजे नॅशनल फ्रंट बीपीसीचं सरकार पाडून काँग्रेसच्या समर्थनाने चंद्रशेखर सत्तेवर बसले होते. काँग्रेसने समर्थन काढल्यानंतर नरसिम्हा राव हे परत सत्तेवर आले. ह्याच्यामध्ये राजीव गांधीची हत्या झाली होती. तामिळचा जो प्रश्न होता, मद्रास कॅफे बघितला असेल तर त्याच्यामध्ये ते बऱ्यापैकी दाखवलेलं. उपाध्यक्ष मधु दंडवते, मोहनदारिया महाराष्ट्राचे. प्रणव मुखर्जी हे उपाध्यक्ष म्हणून त्यांनी काम केले. हे राष्ट्रपती पण झालेले. उपाध्यक्ष असणारे परत राष्ट्रपती जाणारे एकमेव आहे प्रणव मुखर्जी. त्यामुळे लक्षात ठेवा मुख्य भर स्वावलंबनावर आहे. ज्यावेळेस वार्षिक योजना असतात त्यावेळेस आपल्याला स्वावलंबनाचीच गरज असते. आता यावेळेस काय होतं, मल्टिपल फ्रंटवर भारताला अडचणी येत होत्या. त्यामध्ये मिनी ऑइल शॉक, कुवेतमध्ये जो हल्ला केला होता त्यामुळे मिनी ऑइल शॉक होता. डॉलरची किंमत आहे ती $17 $36 पर्यंत फक्त 9 महिने किमती भडकल्या होत्या. कारण तो युद्ध चालू असताना त्याचा इम्पॅक्ट आंतरराष्ट्रीय तेलाच्या बाजारपेठेवर झाला होता. 17 वरून 36 म्हणजे दुपटीपेक्षा जास्त किमती वाढल्या होत्या. 91ला आर्थिक संकट आलं होतं. त्यामध्ये राजकोषीय तूट वगैरे सगळं पाठ केलं आपण. 8.4 पर्यंत झाली होती. चलन साठा 5.8 बिलियन वाढला होता. कर्जाचं प्रमाण 55.3% पर्यंत झालं होतं. कॅड वाढला होता आणि मंदी आणि भारतीय अर्थव्यवस्था हे बँकरप्ट झाले होते. कारण आपल्याकडे परकीय जे बिल आहेत ते द्यायलाच पैसे नव्हते. त्यामुळे पुढे आपल्याला सॅप राबवावा लागला. त्याच काळात हर्षद मेहताचा घोटाळा बाहेर आला. मी जर स्कॅम 1992 बघितलं असेल तर त्यावेळेस सरकार बदलल्यानंतर हर्षद मेहतावर त्याचा परिणाम झाला होता. रुपयाचं अवमूल्यन आता हे 3 टप्प्यात करण्यात आलं होतं. पहिलं 1 तारखेला, 3 तारखेला, 15 तारखेला 9.5, 10 आणि 10.8, 10 ते 10.78 आणि 2%, असं 3 टप्प्यात ते डिव्हॅल्युएशन करण्यात आलं होतं. नवीन औद्योगिक धोरण 24 जुलै 1991. आता हे तिन्ही लक्षात ठेवायचं. पहिलं औद्योगिक महत्वाचे जे आहेत. पहिल्या औद्योगिकची तारीख किती आहे? 6 एप्रिल 1948. हे तिन्हीच्या तारखा महत्वाच्या आहेत. त्यानंतर दुसरे औद्योगिक धोरण 2 एप्रिल मध्येच आहे, 30 एप्रिल 1956. आणि नवीन औद्योगिक धोरण कधी आहे? 24 जुलै 1991. त्यानंतर हे आपण बघितलं की रुपयाची कन्व्हर्टिबिलिटी 92ला चालू खात्यावर रुपया दुहेरी विनिमय दराने केला. 93ला परत चालू खात्यावर 100% मार्केट रेटवर ठरवण्यात आला. आणि परत संपूर्ण व्यापार खात्यावर कन्व्हर्टेबल केला. मात्र अजून सुद्धा भांडवली खात्यावर कन्व्हर्टेबल नाहीये रुपया. ही औद्योगिक धोरण लक्षात ठेवा. ही पण लिहून घ्या. टोटल 18.7%. मी तिथं पण लिहून दिलं होतं. 18.7%. सरासरी कसे काढले? पहिल्यांदा 10% दिलं, दुसऱ्यांदा 10% दिलं, तिसऱ्यांदा 10% दिलं तर ते 30% होत नाही. 100चं 10% डिस्काउंट मध्ये ती वस्तू झाली कितीची आता? 90 रुपये. त्याच्यावर 10% ती वस्तू किती झाली? 81ची. म्हणजे 19 रुपये कमी झाले 20% डिस्काउंट देऊन सुद्धा. त्यामुळे ते डिस्काउंटवर डिस्काउंट आहे. त्यामुळे अवमूल्यांचं अवमूल्य नाही. त्यामुळे ते 18.7 पडत आहे. हे सगळ्यांची बेरीज नाही करू शकत तुम्ही. 9.5 अधिक 10 अधिक 2 असं नाही करता येत.
मग 18.7% आयोगाने दिलंय, उत्तर पण आलंय, त्यामुळे ते लक्षात ठेवा. तुम्हाला परत काय द्यायचं, ते दुहेरी कन्व्हर्टिबिलिटी एक लिहून द्यायचंय. कन्व्हर्टिबिलिटी पण इथे लिहून घ्या. मराठीत देतो, जे इंग्लिशवर आहे ते इंग्लिशमध्ये परत लिहून घ्या. चालूवर दुहेरी. दुहेरी दर म्हणजे काय, तर सरकार काय पर्सेंटेज ठरवणार तो रेट, आणि काय मार्केट रेट जो असेल तो स्वीकारावा लागेल. सरकार म्हणजेच काय, आरबीआय ठरवत होतं त्यावेळेस 1993. आता जे दृश्य खात आहे, म्हणजे आपण त्याला काय म्हणतो, ट्रेड अकाउंट. चालू मध्ये दोन भाग कोणते आहेत, एक दृश्य आणि अदृश्य. दृश्य म्हणजे काय, तर वस्तू व्यापार, आणि अदृश्य म्हणजे काय, सेवा व्यापार. ह्यातल्या दृश्यवर म्हणजेच वस्तू व्यापारावर परिवर्तन करण्यात आलं 93 ला, आणि 1994 ला काय केला, तर संपूर्ण चालूवर परिवर्तन केला. ही काय, रुपयाची परिवर्तन आहे, रुपयाची परिवर्तनीयता, म्हणजेच काय, कन्व्हर्टिबिलिटी. 92 ला चालूवर दुहेरी होता, 93 ला दृश्यवर परिवर्तनीय केला 100%, आणि 94 ला संपूर्ण चालू खात्यावर परिवर्तनीय केला. त्यानंतर अजून सुद्धा भांडवली खात्यावर आपण परिवर्तनीय नाहीत, कारण ज्या आंतरराष्ट्रीय इन्व्हेस्टमेंट आहेत त्याच्यावर त्याचा परिणाम होईल. काही इन्व्हेस्टमेंट काढताना आपण ठरवतोय तो दर त्यांना घ्यावा लागेल. आरबीआय सांगितलं, समजा ती इन्व्हेस्टमेंट काढायला आली, आपण जर त्यांना दर पाडून सांगितलं तर ते इन्व्हेस्टमेंट काढणार नाही. उद्या जर ते मार्केट रेटवर असेल तर ते कधी पण काढून घेऊ शकते इन्व्हेस्टमेंट. अडचण काय, तर इन्व्हेस्टमेंट करताना पण ते विचार करून करणार, एवढीच फक्त अडचण आहे आपल्यासाठी. तरी पण आपण अजून तरी केलेलं नाही. अर्थसारखी शोम वगैरे समिती होती कन्व्हर्टिबिलिटीसाठी, मात्र अजून ते अस्तित्वात आलेले नाही. आता आपण काय करू, 8वी 9वी 10वी 11वी आणि 12वी पुढच्या लेक्चरला 5 योजना करूया. म्हणजे ह्या पंचवार्षिक योजना आपल्या इथे संपतील.